बऱ्याच लोकांच्या मनामध्ये असा एक प्रश्न निर्माण होईल की भगवान श्रीकृष्णानं जी गोकुळामध्ये माखन चोरीची लीला केली, ही लीला कानानं ऐकण्याचा काय काय फलश्रुती आहे, काय गुणधर्म आहे, याचा आम्हाला काय फायदा होईल? कारण संसारातील लोक फायदा होत नाही अशी एकही गोष्ट करत नाहीत. प्रत्येक वस्तूमध्ये, प्रत्येक कार्यात, प्रत्येक कृतीमध्ये संसारी जीवांना फायदा दिसला पाहिजे, तरच संसारी जीव त्या कार्याकडे आकर्षित होतात. महत्वाकांक्षी लोकांना जर म्हणालो चला पंढरपूरला यायचं का, वृंदावनला यायचं का, नाही, आम्हाला तिथं आल्याच्या नंतर आम्हाला फायदा काय होईल? पण फायद्याचे दोन प्रकार आहेत. फायदा एक प्रकारचा नाही, एक दृष्ट फायदा, एक अदृष्ट फायदा. दृष्ट फायदा, मंदिरामध्ये आरती करण्यासाठी या आणि 1 किलो गावरान तुपातला शिरा प्रसाद म्हणून घेऊन जा. मंदिरामध्ये आरतीसाठी आले, आरतीला आलो याचा फायदा काय, तर 1 किलो गावरान तुपातला शिरा मिळाला, हा दृष्ट फायदा. कर्म करा, लगेच त्याचं फळ ताबडतोब. अदृष्ट फायदा तो दिसत नाही डोळ्यानं. गौमातेची सेवा म्हणा, ब्राह्मणाची, संतांची सेवा म्हणा, वारकऱ्यांची, वैष्णवांची सेवा म्हणा, दानधर्म, हे जे आपण कर्म करतो, कार्य करतो, सत्कर्म करतो, या सत्कर्म करण्यामागे आपला अदृष्ट फायदा आहे, तो आपल्याला दिसत नाही. आणि दिसत नाही म्हणून बरीच लोक त्याच्याकडे आकर्षित होत नाही. लोकांना प्रश्न आहे की भगवान श्रीकृष्णाच्या खोड्या कानानं ऐकण्याचा काय फायदा आहे? नाना परी सांगती गारहाणी, नाना परी सांगती गारहाणी, ऐकता घडे कोटी अश्वमेध यज्ञ, पुनरपि संसारा नयेची मागुती, शंख चक्र गदा पद्म ऐसे जन्म होती. नाना परी सांगती गारहाणी. गौरणींनी गोकुळामध्ये यशोदेच्या समोर जी गारहाणं सांगितले म्हणा, किंवा भगवंतानं ज्या खोड्या केल्या म्हणा, त्या खोड्या कानानं ऐकण्याचा काय फायदा आहे माहिती? ऐकता घडे कोटी अश्वमेध यज्ञ, कोटी कोटी अश्वमेध यज्ञ करण्याचं पुण्य मिळतं. आणि पुन्हा या दुःखरूपी जन्म मरणाच्या या मृत्यू लोकामध्ये जन्माला यावं लागत नाही, पुन्हा पुन्हा मरावं लागत नाही, आणि भगवंताच्या सारूप्य मुक्तीची प्राप्ती होते. भगवंताला जसं स्वरूप आहे ना, 4 हात, शंख चक्र गदा पद्म, तशा स्वरूपाची आपल्याला प्राप्ती होते. हा फायदा आहे भगवंताची कथा कानानं ऐकण्याचा, भगवंताच्या खोड्या कानानं ऐकण्याचा फायदाच फायदा. याला अदृष्ट फायदा म्हणतात. डोळ्यानं दिसत नाही पण खूप फायदा आहे. गौमातेच्या सेवेचाही देखील खूप फायदा आहे. पण आपल्या लोकांना कसं आहे महाराज, तूप खाल्लं की लगे रूप पाहिजे. तूप खाल्ल्यानं रूप येत नसतं. एका माणसाकडे एवढी संपत्ती होती, त्याचं प्रत्येक काम करण्यासाठी त्याच्याकडे नौकर होते. इथपर्यंत नौकर होते, त्याच्या मिशाला चमेलीचं तेल लावून पीळ देण्यासाठी स्पेशल एक माणूस होता. बिचाऱ्यांना ज्यांना ज्यांना मिशा नाही त्यांचा नाही विषय सांगायला मी, पण ज्यांना ज्यांना मिशा आहेत ना त्यांचा विषय सांगायलो. आजकालची मुलं मिशात ठेवीनात, काही काहींना मिशाच येईनात. पूर्वीच्या काळी काय मर्दानी लोक दिसायचे, दाढी मिशा. आणि खरं सांगू, मनुष्य साध्या रूपात, साध्या वेशात जेवढा सोज्वळ आणि व्यवस्थित सुंदर दिसतो, तसा नटून थटून दिसत नाही. जणू की काय पुरुषांना मेकअपचा शाप आहे, शाप.
माता भगिनी ज्याप्रमाणे मेकअप करतात महाराज तसा पुरुषांनी करू द्या बरं, तू वेगळाच दिसन. लोक म्हणतात हे बिघडलं गडे आता. तर त्या मनुष्याकडे मिशाचा पीळ देण्यासाठी स्पेशल एक माणूस होता. एक संन्यासी, त्याचा बालपणीचा मित्र आला त्याला भेटण्यासाठी आणि त्या मित्रानं त्याचं सगळं वैभव पाहिलं आणि त्या संन्यासी मित्रानं विचारलं, म्हणे गड्या तुझ्या घरची परिस्थिती केवढी भयंकर गरीब होती आणि तू आज मी तुझं हे वैभव पाहतोय तर मला माझ्या डोळ्यावर विश्वास बसेना. कुठं सोन्याची घागर गिगर सापडली का काय? तो म्हणाला, मित्रा माझ्या श्रीमंतीचं रहस्य तुला जर पाहायचं असेल तर तू अजून 2 तासांनी 3रा प्रहार आहे माझ्या आहे या राजवाड्याच्या मागं, बंगल्याच्या मागं. त्या संन्यासी मित्रानं थोडासा आराम केला आणि 2 तासानं तो त्या मित्राच्या सांगण्यानुसार त्या मित्राच्या बंगल्याच्या पाठीमागं गेला. तर तो श्रीमंत मित्र 600-700 गायी होत्या आणि त्या गायीचं पडलेलं शेण स्वतःच्या हातानं उचलून टाकत होता. संन्यासी म्हणाला, मित्रा तुझ्याकडे एवढे नोकर चाकर आहेत, मिशाचा पीळ देण्यासाठी स्पेशल नोकरी म्हणे तुझ्याकडे 2-3 हजार तर तुझ्या या राजवाड्यामध्ये नोकर असतील. मग या गायीचं शेण तू स्वतःच्या हातानं का टाकत आहे? तू गड्यांना सांग ना, नोकरांना सांग ना. तो म्हणाला, मित्रा तुला माझ्या श्रीमंतीचं रहस्य सांगायचं होतं. माझ्या पूर्ण श्रीमंतीचं रहस्य ही गौमाता आहे. माझी सेवा करण्यासाठी असंख्य नोकर चाकर आहेत, पण गौमातेची सेवा करण्यासाठी फक्त केवळ आणि केवळ मी आहे. हेच माझ्या लक्ष्मीचं म्हणा, अक्षय लक्ष्मीचं, धनाचं, श्रीमंतीचं रहस्य. गौमातेच्या कृपाशीर्वादानं, गौमातेच्या सेवेमुळे मला अक्षय लक्ष्मी प्राप्त झाली. आता हे काय झालं, दृष्ट फळ झालं, पण थोडंसं उशिरा मिळालं. त्यानं लगेच गौमातेच्या सेवेला सुरुवात केली, तो लगेच श्रीमंत झाला असं नाही ना. तर तुम्हीही देखील गौमातेच्या सेवेसाठी सुरुवात करा. गौमाता गौमाता गौमाता. आजपासून गौमातेच्या सेवेसाठी सुरुवात करा. तुम्हाला जर श्रीमंत व्हायचं असेल तर. आता हे अदृष्ट, हे दृष्ट फळ झालं. म्हणून फळाचे 2 प्रकार, दृष्ट आणि अदृष्ट. त्याप्रमाणे भगवंताची कथा कानानं ऐकल्यानं तुम्हाला लगेच ताबडतोब बँकेमध्ये म्हणा, कंपनीमध्ये म्हणा जॉब नाही मिळणार, लगेच तुम्हाला पैसे नाही मिळणार, पण जे मिळेल ते इतकं आनंददायक असेल की त्याचं शब्दात वर्णन करू शकत नाही. नाना परी सांगती गारहाणी, ऐकता घडे कोटी, अश्वमेध यज्ञ पुनरपि संसारा नयेची मागुती, शंख चक्र गदा पद्म ऐसे जन्म होती. म्हणून भगवंताने नुघडता बाळपणाची फुली, जेणे मिया अदानवी सृष्टी केली, करी धरुनी उमळली महेंद्र महिमा. कालिंदीचे हृदय शल्य फेडिले, जेणे मिया जळत गोकुळ राखिले, वासुरवांसाठी लाविले वीरांची सपिसे. नुघडता बाळपणाची फुली, जेणे मिया अदानवी सृष्टी केली, करी गिरी धरुनी उमळली महेंद्र महिमा. समजलं ना? मग भगवंताच्या खोड्या कानानं ऐकण्याचा काय फायदा आहे? सांगा बरं, काय फायदा आहे? तुमची छोटी छोटी मुलं तुम्हाला प्रश्न विचारत नाहीत का कधी? मग त्याची उत्तरं कशी पटकन देता? आहे का नाही? इंग्लिश आई म्हणते गुड नाईट, मराठी आई, हिंदी आई म्हणते काय म्हणते? शुभरात्री. बरोबर. एखाद्या मुसलमान मुलाची आई असेल तर ती म्हणते शब्बा खैर. शब्बा खैर म्हणजे उर्दूमध्ये शुभरात्री. पण आपली गावंढाळी एखादी आई असू द्या, ती म्हणते मुडद्या दिना मोबाईल ठेवून झोपना मेल्या.
छोटी छोटी मुलं प्रश्न विचारतात, आई मी टीव्ही पाहू? आई लई हुशार असते, आई आईच असते महाराज, तिला सगळं कळतं पण येड्याचं सोंग घेते. आई मी टीव्ही पाहू? हा पहा पण चालू करू नको. काय राहिलं पाहायचं खाली? नाही टीव्ही पहा पण चालू करू नको. भगवंताच्या खोड्या कानानं ऐकण्याचा काय फायदा आहे अण्णा? काय फायदा आहे? ऐकता घडे कोटी अश्वमेध यज्ञ, पुनरपि संसारा नयेची मागुती. शंख चक्र गदा पद्म ऐसे जन्म होती. समजलं ना? म्हणून तुम्ही जे ऐकलंय या 7 दिवसामध्ये ते व्यर्थ जाणार नाही. त्याचा तुम्हाला नक्की फायदा होणार. लगेच होईल, कालांतरानं होईल, पुढच्या जन्मात होईल, पण होईल. हे वायाला जाणार नाही. कारण परमार्थातील कोणतीच कृती कधी वायाला जात नाही. राजा भरतानं पुण्यकर्म केलं त्याच जन्मात, पण त्याच जन्मात केलेली भगवंताची भक्ती आणि तिची स्मृती त्याला हरिण जन्मामध्येही देखील राहिली. हरिण बनलेल्या शरीरातही देखील राजा भरत देवाला विसरला नाही. मुरलीधरा मन मोहना, हे नंद नंदना नारायणा. हरिण बनलेल्या शरीरातही देखील तिची स्मृती नष्ट झाली नाही महाराज. आणि तिसरा जन्म ज्या ब्राह्मणाच्या घरी मिळाला त्या जन्मातही देखील कर्मकांडामध्ये आसक्त झाले नाही. का? अरे एका हरणाच्या पाडसामध्ये माझी आसक्ती गुंतल्यामुळे मला हरणाचा जन्म घ्यावा लागला. या कर्मकांडात जर माझी आसक्ती गुंतली तर मला पुन्हा 84 लक्ष योनीमध्ये फिरावं लागेल. मनुष्य देह मिळेल न मिळेल सांगता येत नाही. आवाज येतो ना व्यवस्थित? माग तुम्ही नसते हो हो म्हणता, नंतर कोणीतरी म्हणते मला आवाज व्यवस्थित येईना. खरं खरं सांगायचं, येतोय ना? बोल भक्तवत्सल भगवान की जय. येतोय का? हो म्हणा ना मग. हो म्हणा की. एक विनोद सांगतो तुम्हाला. एक खेडेगावातील मुलगी शहरात दिली, बरं लातूर शहरामध्ये दिली. आता लातूरची भाषा कशी सर्वांना माहिती. काय करताव, काय बोलताव, काय खाताव, येऊ लागलो की, येऊ लागलो की हाय. जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये असं म्हणतात ना, 10-10 किलोमीटरवर भाषा बदलते, भाषेची लवक बदलते. खेडेगावातील मुलगी आली, बिचारी गावंढळ बोलणारी, चांगल्या सुशिक्षित घराण्यामध्ये आली. ण न त फ ब भ अशा स्पष्ट शब्दांचा उच्चार करणाऱ्या चांगल्या घरामध्ये आली. बिचारी सगळे संस्कार संपन्न होते, पण ही गावंढाळ नुसती दिसायला सुंदर, कामाला चपळ, पण बोलायचं मात्र वळण नाही. तिच्या सासऱ्यानं तिला हाका मारली. नावही तिचं साजेल असं होतं महाराज, गंगा. गंगा गंगा 4-5 वेळेला हाका मारल्याच्या नंतर महाराज गंगा आली नाही, पण आली. सासरा म्हणाला, गंगा मी तुला केव्हाचा हाका मारतोय, तू आली का नाहीस? मामाजी पुढे हाक मारल्यानंतर लवकर येत जा. हं. ती म्हणाली हा. ती हा शब्द सासऱ्याला सहन झाला नाही. सासरा म्हणाला, एखादं काम सांगितल्यानंतर हा नाही म्हणायचं गावंढाळ सारखं, हो म्हणायचं. काय म्हणशील? हो. पक्क ध्यानात आलं? म्हणे हा. बोल भक्तवत्सल भगवान की जय. महाराज श्रीकृष्ण परमात्म्याच्या अनेक लीला आपण आपल्या कानानं ऐकल्या. खरोखर कान धन्य झाले. आँख है वो जो भगवान का दर्शन किया करे, शीश है वो जो भगवान का, मुख है वो जो भगवान का सुमिरन किया करे. हीरे मोती से नहीं शोभा है हाथ की, हाथ है वो जो भगवान का पूजन किया करे. खरोखर कान तेच कान आहेत,
जे भगवंताची कथा नाम श्रवण करतात महाराज, नाही तर नाही ती कान कान नाही, ती उंदराची बीळ उंदराची. हो, संसाराची चर्चा निंदा टिंगल टवाळी ऐकणारे ते कान कान नाही, ती उंदराची बीळ आहेत, बीळ. पुढे भगवंताचा आत्ताशी एक विवाह झाला. किती झाले? एक. अजून 16,107 लावायचे महाराज. एखादच एवढी फजिती दादा. भगवान श्रीकृष्ण आणि सत्य रुक्मिणी बसलेले होते सुधर्मा नावाच्या सभेत. मंत्री संत्री सगळे होते. तेवढ्यात एक सत्राजित नावाचा एक सामंत आला. त्याच्या गळ्यामध्ये भगवान सूर्यनारायणांनी दिलेला एक सेमंतक मणी होता. त्या मण्याचा गुणधर्म असा होता, रोज 160 किलो सोनं द्यायचा. तो किती? 160 किलो सोनं द्यायचा. आणि त्याच्या गळ्यात तो सेमंतक मणी असल्यामुळे त्याचा लख प्रकाश पडला. सर्वांना वाटलं भगवान सूर्यनारायण आले की काय, अग्निदेव आले की काय, भगवान प्रगट झाले की काय, चतुर्भुज भगवान. नारद महर्षी म्हणाले, कोणी सूर्यनारायण वगैरे नाही, हा सत्राजित नावाचा सामंत आहे, त्याच्या गळ्यातील सेमंतक मण्याचा हा प्रकाश आहे. आणि सहजच नारद महर्षी सत्राजिताला म्हणून गेले, सत्राजिता, अरे त्रिभुवनपती सौंदर्य निधान भगवान श्रीकृष्णाला हा तुझ्या गळ्यातील सेमंतक मणी देऊन टाक ना. देवाच्या गळ्यात किती शोभन तो. भगवान म्हणले, नारदा तुम्ही पण उगाच काही पाहिलं की मला द्यायचं करता. सत्राजिताला राग आला. काही पाहिलं का मागायचंच करता. फन फन करत पाया आपटीत निघून गेला. घरी गेल्यानंतर सत्राजितानं तो मणी देवघरामध्ये ठेवला. आणि सत्राजिताच्या भावानं प्रसेनानं तो मणी उचलला, गळ्यामध्ये टांगला, शिकार करण्यासाठी वनात गेला. जसा गेला तसा आला नाही, कारण तिकडच त्याला एका सिंहानं मारलं. माझा भाऊ परत आला नाही म्हणून सत्राजिताला संशय आला की पहा, श्रीकृष्णाला मणी दिला नाही म्हणून श्रीकृष्णाने त्या मण्यासाठी माझ्या भावाचा खून केला. आणि बिचारा सत्राजित नुसता मनातल्या मनात, आता तिने मनातच ठेवायचं ना. त्या सत्राजितानं सहजच बायकोजवळ बोलला, होय ग, कोणाला म्हणशील तू बरं? ती म्हणाली, आता माय, या काय बोलायच्या गोष्टी असतात का? पण झालं काय? लय मोठं रहस्य तुला सांगायला, पण कोणाला सांगशील? तुमच्या गळ्याची शपथ हो, कोणाला सांगणार नाही. झालं काय? काय झालं? सत्राजित म्हणाला, तुझ्या दिराचा त्या सेमंतक मण्यासाठी श्रीकृष्णानं खून केला. कोणाला म्हणशील? अगो बाई, मला तर माहितच नव्हतं. गपची बस. सत्राजित बिचारा बाहेर निघून गेला. एक शेजारीने आली. ती म्हणायला लागली सत्राजिताच्या बायकोला, काय ग लयच उदास दिसायला लागली? काही नाही बाई. सहजच बसले उदास. नाही नाही काहीतरी झालंय. काही नाही काही नाही, काहीतरी झालंय. मला सांग ना, मी तुझी एवढी जवळची जीवलग मैत्रिणी आणि तू मला सांगत नाही, सांग. ती म्हणाली, पाया बरं, नवऱ्याची शपथ घातलेली ना, अगदी तुमच्या गळ्याची शपथ मी कोणाला सांगत नाही असं म्हणाली होती सत्राजिताला. पण हळूहळू हळू पाघळली आणि म्हणाली, कोणाला सांगशील बरं? शेजारी म्हणाली, आता माय, मी कशाला सांगू? तेव्हा सांगायच्या गोष्टी असतात का? पण झालं काय? आणि तिला सांगून, महाराज, माझ्या दिराचा श्रीकृष्णानं सेमंतक मण्यासाठी खून केला. आणि मग शेजारी तिनं तिच्या गळ्याची शपथ खाल्ली. आता हिनं हिच्या नवऱ्याची शपथ घेऊन महाराजीने हिला सांगितलं. शेवटी शेजारीन तर शेजारीन, शेजारणीनं शेजारणीला, शेजारणीनं शेजारणीला, शेजारणीनं शेजारणीला. अख्ख्या द्वारकेत ही गोष्ट पसरली नारदांच्या कानावर. आणि नारद देवाकडं, देवा, भाद्रपद महिन्यात काय गाईच्या खोऱ्यात चंद्र पाहिला होता का काय? भगवान म्हणाले, काय झालं? काय झालं? म्हणे, तुमच्यावर चोरीचा आळ आला. भगवान सत्राजिताच्या घरी गेले आणि सत्राजिताला सांगितलं, सात्र्या, तुझा मणी मी चोरला नाही, पण तू त्या मण्यामुळे माझ्यावर चोरीचा आळ घेतला.
मी प्रतिज्ञा करतो जोपर्यंत तुझा मणी मी तुला आणून देत नाही तोपर्यंत द्वारकेमध्ये येणार नाही. भगवंतांनी काही सैन्य बरोबर घेतलं आणि त्या प्रसेनाच्या शोधात निघाले. पुढे गेल्यानंतर तो प्रसेन मरून पडलेला होता. पुढे गेले, ज्या सिंहानं त्याला मारलं तोही मरून पडलेला होता. तिथून अस्वलाच्या पायाच्या ठशानं एका गुफेत गेले. त्या गुफेत एक पाळणा होता आणि त्या पाळण्याच्या वर असा मणी टांगलेला होता, स्यमंतक मणी. त्या पाळण्यात त्या अस्वलाची एक कन्या झोपलेली होती महाराज. तिचं नाव जांबवंती. तिनं पाहिलं कृष्णाला आणि मोठ्यानं म्हणाली, घाबरली, बाबा. तिचे बाबा आले. तिचे बाबा कोण? जांबवंत काका. जसे जांबवंत काका आले, कोण रे तू? भगवान म्हणाले, मी देवकी नंदन यशोदानंदन कृष्ण. कशासाठी आला? या स्यमंतक मण्यासाठी. या मण्यामुळे माझ्यावर चोरीचा आळ आलेला आहे. जांबवान काका म्हणाले, मोठ्या बलाढ्य सिंहाला मारून मिळवलाय, सहजासहजी नाही, फुकट नाही. भगवान म्हणाले, मग? जांबवान काका म्हणाले, तुला जर तो मणी हवा असेल तर कुस्ती कर. गुफेच्या द्वाराजवळ सैन्य ठेवलेलं होतं. भगवान जांबवान काका बरोबर कुस्ती करायला लागले. 1 दिवस 2 दिवस 3 दिवस नाही, तब्बल 28 दिवस जांबवान काकाचं आणि श्रीकृष्णाचं युद्ध सुरू होतं. जांबवान काका सामान्य नव्हते. देवाला कित्येक वेळेला धरके आपट देवाचे हाडही देखील खिळखिळे केले. भगवान म्हणाले, अरे बापरे, आज बोलतो लय भारी दिसतोय म्हणी. ही कुस्ती कशामुळे झाली माहिती? जांबवान काकाने राम अवतारामध्ये भगवान रामचंद्रांकडे मागणी मागितली होती की देवा मला तुमच्या बरोबर कुस्ती खेळायची. अयोध्येत आल्यानंतर सगळ्याला काही ना काही दिलं, मला काहीच दिलं नाही. भगवान राम म्हणाले, मागन काका काय पाहिजे? म्हणजे तुमच्या बरोबर मला कुस्ती खेळायची. भगवान राम म्हणाले, मी मर्यादा पुरुषोत्तम आहे. मी जर तुमच्या बरोबर कुस्ती खेळलो तर हे सगळे मंत्री संत्री नोकर चाकर कौशल्या माता हे सगळे काय म्हणतील पहा. राम मर्यादा पुरुषोत्तम असून खुशाल नोकर चाकर बरोबर धिंगाणा घालायला लागला. तुमच्या या जन्मातील इच्छा मी पुढच्या जन्मामध्ये पूर्ण करील. आणि 28 दिवस कुस्ती खेळून भगवंताने जांबवान काकाची इच्छा पूर्ण केली. शेवटी शेवटचा डाव पाठीवर पाडलं आणि श्रीकृष्ण परमात्मा जांबवान काकाच्या छातीवर बसली. अशी एकच बुक्की मारली, दान दिसली. जांबवान काकाच्या छातीमधून रक्त आलं, गुळणी आली आणि भगवान म्हणाले, ए आस्वल्या, मार, तुला कोणाला हाका मारायची? जांबवान काकाला रामाशिवाय कोणाचा आधार होता? रामाशिवाय कोणाला आधार होता? आणि मग जेच हाक मारली प्रभू रामाला, रामा 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 रघुनंदन रघुपति राजा राम. रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः. भगवान प्रभू रामचंद्राला जांबवान काका हाका मारू लागले. राम कोण होता हो? श्रीकृष्णानं बासरी फेकली, धनुष्यबाण हातात घेऊन प्रगट झाले आणि काकानं पाहिलं छातीवर बसलेला आपलाच आराध्य आहे राम. जांबवान काका म्हणाले, देवा तुम्ही? हो काका. संपूर्ण कृष्ण अवताराची ओळख करून दिली. बोला देवा, कसं काय येणं केलं? म्हणे काका, त्या स्यमंतक मण्यामुळे माझ्यावर चोरीचा आळा आलेला आहे, तो मणी मला द्या. जांबवान काका म्हणाले, नुसता मणी देत नाही, माझी ही जांबवंती नावाची कन्या, हिच्या बरोबर तुम्हाला लग्न करावं लागेल. भगवान म्हणाले, या आसुलिनी बरोबर? रुक्मिणी मला गेल्या गेल्या द्वारकेत चिडविल. एखादी कन्या भेटली नाही का लग्न करायला? जनावराबरोबर लग्न करायला लागले. काही वाटतं का तुम्हाला? असं म्हणेल. जांबवान काका म्हणाले, देवा तुझ्या कृपादृष्टीनं तू कन्येत रूपांतर करून घ्यायचं. आणि महाराज, भगवंताने जांबवंतीकडे कृपादृष्टीनं पाहिलं. आस्वलीन होती पण सुंदर कन्या बनली आणि तिच्या बरोबर भगवंतानं सुंदर असा विवाह केला. सावधान, तुम्ही फक्त लग्न आता देवाचे मोजत राहा. तुम्हाला तेवढंच काम, फक्त झोपू नका.
जेवढे लग्न होतात मोजत राहा. झालं किती झाले? वाचला नाही झालं ना? अजून नाही झालं ना? करू बी नको. काही त्याच्यात मजा नाही. उगा फजिती आहे. जसा आहे तसा लय बरा आहे. तू म्हणेल महाराजांनी मला लग्न होण्याचा आशीर्वाद द्यावा, तर लग्न न होण्याचा शाप द्यायला लागले. किती झाले देवाचे लग्न? 2 झाले. हा, जांबवंती आणि श्रीकृष्ण परमात्मा बसलेले होते. लग्न झालं आणि घेऊन आले द्वारकेत आल्यानंतर स्यमंतक मणी घेऊन सत्राजिताकडे भगवान गेले आणि सत्राजिताला सांगितलं, 17 घे तुझा मणी, तुला लख लाभ, घेऊन टाक. सत्राजिताला पश्चाताप झाला. सत्राजितानं मनात विचार केला की या मण्यासाठी मी प्रत्यक्ष जगतपती सर्वेश्वर शरणागत वत्सल भक्तवत्सल श्रीकृष्णावर मी आरोप घेतला चोरीचा. हे मी चांगलं केलं नाही. देवा मला मणी नको, हा मणी तुला हुंडा म्हणून घे आणि माझी सत्यभामा नावाची कन्या आहे, तिच्याबरोबर तू लग्न कर ना. भगवान म्हणाले 2 झाल्यात ना. सत्राजित म्हणाला 3री झाली तर काय जड आहे तुला, कर ना हिच्याबरोबर लग्न. भगवंतानं सत्यभामेशीही देखील विवाह केला. सावधान, अंगे असं तयार राहा. सत्यभामेशी विवाह केला. किती झाले? 3 झाले. काही दिवसांनी भगवान हस्तिनापूरला गेले. सर्व पांडवांची भेटगाठ झाली. पांडवांना खूप आनंद झाला. कुंती म्हणाली कृष्णा जेवल्याशिवाय जाऊ नको आता. भगवान म्हणाले आजचा मुक्काम इथंच आहे आपला. अर्जुनात चल ना झाला यमुनेच्या किनाऱ्यावर फिरून येऊ. भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन 2 जण गेले यमुनेच्या किनारी फिरत यमुनेच्या काठावर एका दगडावर एक सुंदर कन्या तप करत होती. भगवंतानं पाहिलं. भगवान म्हणाले अर्जुना जरा तिला जाऊन जरा नाव गाव विचार, कोण कुठली काय. अर्जुन गेले. अर्जुनानं विचारलं, ओ ताई तुमचं नाव काय, तुम्ही कोणाची कन्या आहात? ती म्हणाली अर्जुना मी सूर्यदेवाची कन्या, यमराजाची बहीण. यमराजाची बहीण म्हटल्याबरोबर अर्जुनाचे तर डोळेच असे ताणले महाराज. आबा बाबा बाबा बाबा. म्हणजे काय नाव तुमचं? म्हणे कालिंदी, उपनाम यमुना. माझं नाव कालिंदी नाव आहे म्हणे माझं. म्हणे मग तुम्ही तप कशासाठी करता? म्हणे मला श्री विष्णूशी विवाह करायचा आहे, हरीशी विवाह करायचा आहे. अर्जुन म्हणाला मग तप बंद करा चला माझ्याबरोबर. म्हणे कुठं? म्हणे ते काळा माझ्याबरोबरच आलेला आहे म्हणे इथं. तुला ज्याच्याबरोबर लग्न करायचं ना तो माझ्याबरोबरच आलेला आहे. तिनं देवाला पाहिलं. देवाच्या गळ्यामध्ये माळ घेऊनच आली होती. तिला माहिती होतं भगवान येईल. माळ घेतली आणि देवाच्या गळ्यात हार घालून तिनं देवाशी विवाह केला. भगवंतानं तिच्याशी विवाह केला. सावधान. किती झाले? 4. राम 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 राम. आत्ताशी 4 झाले होय. विंद अनुविंद हे अवंती देशाचे राजे, भगवान श्रीकृष्णाचे सख्खे आत्या भाऊ, यांची बहीण मित्रविंदा यांनी यांच्या बहिणीचं स्वयंवर ठेवलं. स्वयंवरात सांगून ठेवलं बहिणीला, या पाय दुर्योधन येईल, आमचा मित्र येतो आणि त्याच्याच गळ्यात तो हार घाल. समजलं का? मित्रविंदा म्हणाली हो. योगायोगानं त्या स्वयंवरात आले भगवान श्रीकृष्ण. तिनं देवाला पाहिलं आणि देवाच्याच गळ्यात हार घातला आणि भगवंताने मित्रविंदेबरोबर विवाह केला. सावधान. आवाज निघा ना वाटतं तुमचा. किती? 5. कौशल देशाचा राजा नग्नजित याची सत्या नावाची कन्या आणि यानं याच्या कन्येचं स्वयंवर असं ठेवलं. 7 माजलेले बैल, 7ही माजलेल्या बैलाच्या नाकातून एकाच वेळेला जो कोणी व्यसन घालील त्याला माझी मी कन्या देईल. सगळे फेल झाले. कोणाचे हात तुटले, कोणाचे पाय, कोण मेलं, कोणाचं डोकं फुटलं, कोण आंधळे झाले. पण 7 माजलेले बैल हे काय असे बैल नव्हते महाराज, हे रटच्या रट बैल. हो, एवढे माजलेले बैल एकाच वेळेला कोण व्यसन घालील. सगळे फेल झाले. बलराम कृष्ण आले होते. बलराम म्हणाले कृष्णा चल कंबर आवळ, मार उडी. भगवंतानं दादाचं दर्शन घेतलं, मारली उडी. जशी उडी मारली या काळ्यानं 7ही माजलेल्या बैलाच्या मुसक्या कशा आवळल्या त्याचं त्यालाच माहिती.
पण पहिल्या बैलाच्या नाकातून जेच व्यसन घातली ती 7व्या बैलाच्या नाकातूनच काढली महाराज. आणि सत्या नावाच्या कन्येशी भगवंतानं विवाह केला. सावधान. किती आव बोलावं, किती झाल्या? 7 झाले ना का 6? कैकई देशातील भगवंताची आद्य श्रुतकीर्ती हिच्या भद्रा नावाच्या कन्येशी भगवंतानं विवाह केला. सावधान. मद्र देशाच्या राजाची लक्ष्मणा नावाची कन्या ज्याप्रमाणे गरुडाने स्वर्गातून अमृत पळवलं स्वतःच्या आईला मुक्त करण्यासाठी सवतीच्या दास्यत्वातून, त्याप्रमाणे स्वयंवरातून भगवंतानं हिच्या मर्जीनुसार ही रात्रंदिवस देवाची प्रार्थना करत होती. देवा, मला अन्य कोणाशी विवाह करायचा नाही, तुझ्याबरोबर विवाह करायचा आहे असं म्हणत होती. भगवंताने तिची अर्थ हाक ऐकली. देवाला मनातला ऐकू येतं. मौला होकर बाग पुकारे वो क्या अल्ली बहिरा है, मूंगी के पाव में घुंघरू बांधे वो भी अल्लाह सुनता है. देवाला सर्वांच्या मनातील कळतं महाराज. आणि देवानं हिची आर्त हाक ऐकली आणि स्वयंवरातून हिचं हरण करून हिच्याशी विवाह केला. सावधान. किती 8 झाले का? अजून 16,100 राहिले. मला एवढ्यातच झोप यायला लागली. एवढे कधी करायचो महाराज लग्न? जाऊ द्या. एक खटी सामुदायिक विवाह सोहळा, 16,100 राजकुमार्या आणि 1 नवरदेव. चला भगवंताच्या 16,100 विवाहाच्या दिशेनं एके दिवशी भगवान शस्त्र अस्त्र धारण करून निघाले. सत्यभामेनं विचारलं, कुठं चालला देवा? सत्यभामा देवाची लय लाडकी बरं. तिला वाटत होतं सगळ्यात मीच सुंदर आहे. राम अवतारामध्ये एकदा मारुतीला भगवंतानी वचन दिलं की कृष्ण अवतारामध्ये तुला एकदा मी राम रूपामध्ये दर्शन देईल. आणि मारुती आले बागेत. योगायोगानं सीता कोण होईल? सत्यभामा म्हणाली मी होईल सीता. भगवान म्हणाले मग तू सीता हो, मी तर राम आहेच. गरुडाला सांगितलं जाय मारुतीला घेऊन ये. गरुड गेले अभिमानात आणि म्हणाले ए वानर चल, तुला देवानं बोलवलंय. मारुतीला राग आला, शेपटात बांधलं आणि असं मारलं गरुडाला. देवाच्या चरणाजवळ जाऊन फेकलं. गरुडाच्या तोंडातून रक्त व्हायला लागलं. गरुड म्हणाले देवा वानर लई अवघड दिसते. भगवान म्हणाले तुला माहिती का कोण येते? माझा परम भक्त मारुती आहे. मारुती म्हटल्याबरोबर गरुडाला पश्चाताप झाला. प्रभू पहिल्यांदा सांगायचं ना, जा आता घेऊन ये. गरुड म्हणाला मी नाही जात. त्याला घेऊन ये आणि निरोप दे, तुला प्रत्यक्ष रामचंद्र आणि सीतामय्यानं बोलवलं. गरुड म्हणाला देवा, सुरुवातीला खरं बोललो तो बदा मारलं, आता खोटं बोलू राहिलो मी तर किती मारेल त्याचं गणित नाही. कुठं राम आहे कुठं सीता आहे? भगवान म्हणाले तू जा तर जा. गरुड गेले आणि लांबूनच भीत सांगायला लागले, ओ महाराज, तुम्हाला प्रभू रामचंद्र दशरथनंदन रामचंद्र आणि सीतामय्यानं बोलवलं. आणि लगेच पळायला लागले. मारुतीनं शेपटात गुंडाळलं गरुडाला. गरुड म्हणाला बस चटणीच आता माझं काही खरं नाही. मारुतीनं गरुडाला डोक्यावर घेतलं आणि नाचायला लागले. माझ्या मालकाचा तो निरोप सांगितला, तू मला पूज्य आहेस. आणि नाचत आले. आणि इकडं सत्यभामा सीता व्हायच्या तयारीत. मी लई सुंदर आहे माय, साडीवर साडी, पावडरवर पावडर, मेकअपवर मेकअप, ही साडी ती साडी, ती साडी ही साडी, ही साडी ती साडी, ती साडी ही साडी. सगळं झालं. 3.5 तास मेकअप केला सत्यभामेनं. थकली बिचारी. बस शेवटचा मेकअप आहे म्हणे. आणि तेवढ्यात नारद आले आणि नारदानं विचारलं, नारदा दिसते मी सीतेसारखी दिसते का? सीतामय्यासारखी. नारद म्हणाले सीतामय्यासारखी नाही, सीतामय्याच्या उजव्या चरणाच्या अंगुठ्याच्या नखाच्या 1000व्या भागाची अजून तुला बरोबर येईना. असं म्हटल्यावर सत्यभामेचा स्वरूपाचा सौंदर्याचा अभिमान निघून गेला. आणि जसे मारुती आले वर, गरुड रडत होते डोक्यावर. तिथं जर राम दिसला नाही याला हे लय मारीन मला. आणि तेवढ्यात भगवान धनुष्यबाण घेऊन सत्यभामेचा अभिमान गेला आणि रुक्मिणीला सांगितलं, होय सीता, काही नाही, केस व्यवस्थित केले आणि पदर फक्त व्यवस्थित केला, झाली सीता. हो. आणि मारुतीरायानं कृष्ण अवतारामध्ये प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र आणि सीतामय्याच्या स्वरूपात देवाचं दर्शन केलं. बोल राजा रामचंद्र भगवान की जय. म्हणून मनुष्यानं स्वरूपाचा अभिमान करू नये. स्वरूप आज आहे उद्या नाही.
उद्या आहे, परवा नाही. लहानपणी माणूस जसा दिसत होता तसा आता दिसतो का? लहानपणी छोट्या छोट्या बाळाच्या गालाचा मुका जसं लोक घेतात, महाराज म्हाताऱ्या माणसाचं घेतं का कोणी? कोणी नाही. क्षणाक्षणाला काळ बदलतोय, काळाच्या चटाक्यात शरीर जाते, म्हणून शरीराचा अभिमान धरू नये. काही काही तर नटण्या थटण्याचे इतके सामान आहेत काही काही लोकांजवळ, मोठं अवघड आहे महाराज. बोल भक्तवत्सल भगवान की जय. भगवान शस्त्र अस्त्र धारण करून निघाले. सत्यभामा म्हणाली, कुठं चाललात? भगवान म्हणाले, सत्यभामा मी भौमासुराचा वध करण्यासाठी चाललो, भौमासुराचा वध करण्यासाठी चाललो. ती म्हणाली, मला पण यायचे तुमच्या बरोबर, मला पण येऊ द्या. भगवान म्हणाले, सत्यभामा मी जेवण्यासाठी नाही, युद्ध करण्यासाठी चाललोय. सत्यभामा म्हणाली, मला पण यायचं. यायचं म्हणजे यायचं. स्त्री हट्ट बाई की नाही. बायको जर म्हणाली मला माहेरला जायचं, शहाण्या माणसानं म्हणावं, बाई जा, 2 दिवस राहा, ये. तिथं जर नवरा सांगायला लागला नाही जायचं, तुला माहित नाही का पतीच देवा असतो, त्याची आज्ञा मानावी लागते. मग ती म्हणती, पती देवा हा मी तर जाणारच. स्वतःचा अपमान करून घेऊ नये महाराज, उगाच दादागिरी करू नये. एका डॉक्टरकडे एक आजीबाई गेल्या, डोळ्याचं ऑपरेशन होतं, पूर्वीला ड्रॉप टाकण्यासाठी. डॉक्टर म्हणाले, आजीबाई डोळे व्यवस्थित हे करा, ड्रॉप टाकायचा आहे. पण आजीबाई काही केल्या, भीती वाटू लागली, डोळे काही असे व्यवस्थित उघडीना. डॉक्टर परेशान झाला. 20-25 मिनिटं त्याच्यातच गेले, काय ड्रॉप व्यवस्थित टाकता येईना. शेवटी डॉक्टरला एक युक्ती सुचली, आजीबाई डोळे असे करा, घरी जसं तुम्ही तुमच्या नवऱ्याकडे रागानं बघता तसं बघा. आजीने एवढे डोळे केले महाराज. मला यायचं तुमच्या बरोबर. भगवान म्हणाले, बस. पुढचं भविष्य जाणून सत्यभामेला बसवलं आणि भगवान आले प्रागज्योतिषपूर मध्ये. भौमासुराला आरोळी दिली. भौमासूर, या भौमासुरानं कित्येक तरी हजारो राजकुमार स्वतःच्या कारागृहामध्ये बंद करून ठेवले होते आणि 16,100 राजकुमार्या त्या बंद करून ठेवल्या होत्या. नरक चतुर्दशीच्या दिवशी त्या राजकुमारांना मारून राजकुमाऱ्यांशी विवाह करणार होता भौमासूर. पण सगळ्यांची आर्त हाक ऐकू गेली आणि भगवान आले. भौमासूर सुद्धा शस्त्र अस्त्र सगळं घेऊन आला आणि जेच युद्ध लागलं म्हणतात, बाणावर बाण, शस्त्रावर शस्त्र, अस्त्रावर अस्त्र, गदेवर गदा, परीघावर परीघ, युद्ध सुरू झालं महाराज. भौमासूर एक बाण सोडायचा, 100 बाण निघायची. भगवान एक बाण सोडायची, 200 बाण निघायची. पूर्वीच्या काळी धनुर्वेदाची विद्या होती. भौमासूर म्हणाला, काळ्या तुला सोडणार नाही मी, कोण आहे तुझ्या माग? भगवान म्हणाले, माझी बायको आहे. अरे बायकोची काय गरज होती रे, तुला एकटाच पुरेसा आहे मी. भगवान म्हणाले, बायको लय हट्ट करत होती म्हणून आणली. भौमासूर म्हणाला, युद्ध कर. जेच युद्ध लागलं महाराज. सकाळच्या 7ला 9, 12, आता वाजले की 12, 1, 3, 3:30, 3:35, 4, 5 बंद नाही झालं. 5 वाजले. सत्यभामा म्हणाले, देवा तुम्हाला राक्षस ऐका ना, तुम्ही व्हावर माग घ्या इकडे धनुष्यबाण. सत्यभामेने धनुष्यबाण देवाच्या हातातला घेतला, मोठ्यानं हाक मारली, भौमासूर चल युद्ध कर माझ्या बरोबर. हो, भौमासुरानं बाण असा खाली केला आणि भौमासूर टाळ्या वाजवायला लागला. भौमासूर म्हणाला, वाह देवा, युद्धामध्ये मी तुला ऐकणं म्हणून बायकोला पुढे घातलं होय. वा रे वाह, बायकोला पुढे घालून करणारा. तुला शूरवीर म्हणतात तुझे भक्त लोक, तुला भगवान म्हणतात, बायकोला पुढे घालून युद्ध करणारा भगवान. हे मला विश्वास बसत नाही. सत्यभामा म्हणाले, भौमासूर युद्ध कर मुकाट्यानं, गप्पा नको आणू. भौमासूर म्हणाला, मी बाईशी युद्ध करत नाही, चाललो मी वापस. तू एकटा आल्यावर ये.
बायकोला घेऊन आला बरोबर. आणि भौमासुराला हेच वरदान होतं भगवान शंकराचं, जोपर्यंत तो शत्रूला पाठ दाखवत नाही तोपर्यंत त्याचा मृत्यू नाही. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, सत्यभामे चल होय मागा आता, नको जास्त बडबड करू, घे इकडे धनुष्यबाण, झालं तुझं काम. आणि भगवंतानं भौमासुराला हाक मारली, भौमासूर. भौमासुरानं मागं वळून पाहिलं. मग भौमासुराला कळालं आता आपलं मरण नक्की आहे. पण मी भाग्यवान आहे, मला देवाच्या हातानं मरण मिळणार आहे. हे दैत्य शरीर धारण करून तरी मी काय करू, याच्यात सगळे विकार भरलेले आहेत. देवा बरं झालं आज कळालं, आत्ता कळालं बायको कशासाठी आणली, मला मारण्यासाठी आणली. पण ध्यानात ठेव, या तुझ्या बायकोमुळं मारायला लागलो मी, तुझ्यामुळं नाही. तुला तर मी महिना काय हजारो वर्षापर्यंत ऐकलो नसतो. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, भौम्या चल कर युद्ध. आणि भगवान श्रीकृष्णानं बाण सोडला, भौमासुरानं बाण सोडला. भगवंताच्या बाणानं भौमासुराच्या बाणाचं भेदन करून बरोबर भौमासुराचं मस्तक उडवलं आणि इथेच भौमासुराचा वध झाला. बोल भक्तवत्सल भगवान की जय. आता भानगड अशी झाली, जेवढे जेवढे राजकुमार होते तेवढे सगळे गेले. घरी पुरुषाची जात किती दिवस बाहेर राहा, घरी कोणी विचारत नाही तू बाहेर काय केलं, कुठं राहत होता, काय खात होता, काय करत होता. पण बाई क्षणभर जाऊ द्या महाराज, लगेच तिला सगळी विचारपूस सुरू होती. महाराज कुठं गेली होती तू, काय काम होतं, सगळा हिशोब द्यावा लागतो महाराज वेळेचा. बाईचं जीवन लय अवघड आहे महाराज. सगळे राजकुमार घरी गेले आणि त्या 16,100 राजकुमाऱ्या देवाच्या पुढे आल्या आणि त्या पायाच्या अंगठ्यानाशी जमीन उकरायला लागल्या. भगवान म्हणाले, आता काय आहे, जा ना घरी. त्या म्हणाल्या, आम्हाला घरात आमचे आईवडील घेणार नाही. 6 महिने झाले आम्ही भौमासुराच्या तावडीत आहोत, जेलमध्ये आहोत, आम्हाला इज्जत जाण्याच्या धाकानं आईवडील घरात घेणार नाही. भगवान म्हणाले, मग एक काम करा, तुम्ही तुमचे स्वतः नवरे शोधा, सुखानं संसार करा, जा. त्या म्हणाल्या, आमच्या बरोबर लग्नच कोण करीन आता. भगवान म्हणाले, मग तुमची काय म्हणणं काय नेमकी तुमचं. त्या म्हणाल्या, आता देवा पहिल्या किती बायका तुम्हाला. भगवान म्हणाले, 8 झाल्या, सगळ्या आपत्कालीनच. म्हणजे त्या 8 आणि आम्ही 16,100 लय जड होऊ का. भगवान म्हणाले, एवढ्या. आसरा इस जहां का मिले ना मिले, मुझको तेरा सहारा सदा चाहिए. मेरे महफिल में शम्मा जले ना जले, मेरे महफिल में शम्मा जले ना जले, मेरे दिल में उजाला तेरा चाहिए. यहाँ खुशियाँ है कम और ज्यादा है गम, जहाँ देखो वही भरम ही भरम. पैर मेरे थके हैं चले ना चले, मेरे दिल को सहारा तेरा चाहिए. आसरा इस जहां का मिले ना मिले. मला जगताशी आम्हाला काहीही घेणं देणं नाही, पण हरी तू आमचा स्वीकार कर. भगवंताने त्या 16,100 राजकुमारांशी विवाह केला. आता किती वेळा म्हणतात सावधान, एकदाच मोठ्यानं जय जयकार करा. बोल भक्तवत्सल भगवान की जय. त्या 16,100 प्लस ह्या 8 किती 16,108 झाल्या महाराज. पण ह्या माहिती तुम्हाला कोण होत्या, वेदगर्भातील श्रुती होत्या. भगवंताची संगती करण्यासाठी हे ऋषीमुनी म्हणा, वेदातील मंत्र म्हणा, आज देवाच्या पत्नी रूपानं या ठिकाणी आज आलेले आहेत. एवढ्या बायका, काही लोक म्हणतात ना महाराज, को तुम्ही कथेमध्ये सांगतो देवानं एवढ्या बायका केल्या 16,108. यांना काय म्हणत असतं माहिती आहे का, देवानं जर एवढ्या बायका केल्या, कळलं का आता. तर माणसं म्हणतात मग मी म्हटलं भाऊ तू 5-50 कर, पण एकच बायको पोचण्यात तुला जे तुझे जे हाल आहेत तिलाच तुला फेर अँड लवली देणं व्हायना. एवढ्या बायको तू पोचणार कशा. 2-2 बायकांत फजिती ऐका. शुकाचार्यांनी श्रीमद भागवतामध्ये कुठं सुदामजीचं नाव घेतलेलं नाही, पण गर्ग संहितेमध्ये वर्णन आहे की हा
ब्राह्मण कोण होता तर सुदामा नावाचा होता. शुकाचार्य भक्त एवढंच म्हणाले, कृष्णस्यासीद सखा कश्चित ब्राह्मणो ब्रह्मवित्तमः विरक्त इंद्रियार्थेषु प्रशांतात्मा जितेंद्रियः. ब्राह्मणाचे गुण आहेत महाराज. जर अशा गुणाचा ब्राह्मण जर असेल तर समजावं, याचा आशीर्वाद आणि शाप दोन्हीही सफळ होतात. सुदामजीचा स्वभाव, त्यांची जीवनशैली सांगितली भगवान श्री शुकाचार्यांनी. कृष्णस्यासीद सखा कश्चित ब्राह्मणो ब्रह्मवित्तमः. ब्राह्मणांमध्ये आणि कसा होता? इंद्रियार्थेषु विरक्त, महान विरक्त, जितेंद्रिय, स्वतःच्या इंद्रियावर ज्याचा विजय आहे. महाराज ही गोष्ट लय अवघड आहे बरं. चांगल्या चांगल्या विद्वानांना, चांगल्या चांगल्या लोकांनाही देखील साधना करणाऱ्या इंद्रियावर विजय मिळवता येत नाही. पण सुदामजी स्वतःच्या इंद्रियावर विजय मिळवणारे जितेंद्रिय महापुरुष होते. लोक म्हणतात की ते दरिद्री होते. दरिद्री नाही. दरिद्री कशाला म्हणावं माहिती? यस्य तृष्णा विशालः. ज्याची तृष्णा अत्यंत विशाल आहे. जगातील सगळ्यात मोठा दरिद्री तो आहे. काय? जगातील सगळ्यात मोठा दरिद्री कोण? ज्याची तृष्णा अत्यंत विशाल आहे. 4000 एकर शेती असूनही देखील गरीब बिचाऱ्या शेजारच्या 1.5 एकरवर ज्याचा डोळा आहे. समजावं, जगातील सगळ्यात मोठा भिकारडा हाच आहे, दरिद्री हाच आहे. ज्या महापुरुषांच्या जीवनातील तृष्णा संपली ते संत महापुरुष सर्वांपेक्षा श्रीमंत आहेत. याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड भावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची या. ज्याच्या तृष्णेची धाव खुंटली, ज्याची हाव संपली, ज्याचा लोभ संपला, समजावं सगळ्यात या जगतातील श्रीमंत व्यक्तित्व आहे. एका साधूला रस्त्यानं जाता जाता एक फुटकी कवडी सापडली. साधूनं विचार केला, मी विरक्त आहे, ही फुटकी कवडी घेऊन काय करू? पण एखादा कोणी गरीब मिळाला, दरिद्री, त्याला देऊ. एक राजा दुसऱ्या राज्यावर चढाई करण्यासाठी चालला. सगळे सैनिक म्हणत होते, बाबा 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 मागं व्हा, बाजूला व्हा. ओ साधू बाबा बाजूला व्हा. साधूनं राजाला विचारलं, राजा कुठे चाललास? म्हणे दुसऱ्या राज्यावर मला चढाई करायची आहे. का तुला राज्य नाही? म्हणे आहे, फार मोठं राज्य म्हणे माझं, पण त्या राज्यावर चढाई करून ते राज्य मला माझ्या राज्यामध्ये मिळवायचे. साधू म्हणाले, हात कर पुढं. हात केले आणि साधूनं त्या राजाच्या हातावर ती फुटकी कवडी ठेवली. राजा म्हणाला, बाबा मला ही फुटकी कवडी का देता? साधू म्हणाले, मी निश्चय केला होता, जगातील सर्वात दरिद्री व्यक्ती जर मला मिळाला तर त्याला ही फुटकी कवडी देईल, आणि तो मिळाला. तो दरिद्री व्यक्ती म्हणजे तू आहे. राजाला राग आला. राजा म्हणाला, साधू बाबा मला दरिद्री म्हणालात? अरे हो, एवढं मोठं तुझं राज्य, एवढा राज्याचा तुझा एवढा मोठा विस्तार असूनही देखील तू शेजारच्या राज्याची हाव करतोस, तृष्णा धरतोस. तुझ्यासारखा दरिद्री मी पाहिला नाही. राजा मागं फिरला. तर सज्जना हो, सगळ्यात मोठा दरिद्री कोण आहे या विश्वातील? यस्य तृष्णा विशालः. ज्याची तृष्णा अत्यंत विशाल आहे, समजावं तो सगळ्यात मोठा दरिद्री आहे. आणि तृष्णेची धाव कधी संपत नाही. एक भिकारी रस्त्यानं भीक मागत होता. योगायोगानं महान भागवत नारद महर्षींची भेट झाली. नारद महर्षींना दया आली आणि त्या भिकाऱ्याला सांगितलं, इथं काय भीक मागतो, जा स्वर्गात कटोरी घेऊन. कुबेराला पत्र लिहिलं, खाली नारदांनी स्वाक्षरी केली. कुबेर महाराज, या भिकाऱ्याला मागील तेवढं सोनं द्या, धन द्या, हिरे माणिक मोती द्या. खाली नारदांची सही. मंत्रविद्येद्वारे स्वर्गात गेला कुबेराच्या समोर. आणि कुबेराच्या समोर गेल्यानंतर त्यानं ते पत्र दाखवलं. म्हणजे मला नारद महर्षीने पाठवलं. कुबेरानं त्या भिकाऱ्याचं स्वागत केलं. म्हणे घे तुझी कटोरी. कटोरी घेतली, पुढं केली आणि कुबेर त्यात धन टाकायला लागले. इतकं टाकलं, 1 किलो, 2 किलो, 3 किलो, 100 किलो, 200 किलो, 1000 किलो
टनानं धन ओतलं तरीही देखील त्याची ती कटोरी भरणा कुबेराचा सगळा खजिना खाली झाला आणि कुबेरानं नारद महर्षींना अंतर्ज्ञानानं अंतर्मनानं कॉल केला, हे नारद महर्षी, मला भिकारी बनवायचं होतं, असा भिकारी तुम्ही इथं का पाठवला? सगळं धन सगळा कोशागार खाली केला, पण या भिकाऱ्याची ही कटोरी भरणा. नारद महर्षी प्रगट झाले आणि नारदांनी ती कटोरी चेक केली. ती कटोरी नव्हती महाराज, माणसाच्या डोक्याची खोपडी होती. ही खोपडी म्हणजे माणसाची तृष्णा आहे. ज्याच्या जीवनातील तृष्णा संपली, जगातील सगळ्यात मोठा श्रीमंत व्यक्तित्व आहे, ज्याला संतोष रूपी समाधान रूपी धन प्राप्त झालं, समजावं सर्वात श्रीमंत तो आहे. हे पैसे जेवढे दिसतात महाराज, हे सगळे गरीब आहेत. 1000 कोटींचा घोटाळा करूनही देखील अजून 2000 कोटींचा घोटाळा करावा वाटतोय. महिन्याला 100 कोटी वसूल करूनही देखील यांच्या तिजोऱ्या, यांची कपाट, यांचे मन भरणा. गरीब मेले तरी चालेल, पण पैसा मिळाला पाहिजे. अरे कुठं नेऊन जाळताल रे? इतक्या जमिनी घेतल्या, विदेशात यांचे कॉलेज, विदेशात यांचे बंगले, जमिनी. अरे पण ज्या वेळेला मेला ना, फक्त 3.5 हाताची जागा लागेल तुला जाळण्यासाठी, जास्त नाही. काय एवढे हाव करायची महाराज? आणि या हवेमुळेच सगळे दुखी आहेत. कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बिन रहत उदास, थोड़े थोड़े सब दुखी, सुखी श्याम के दास. याच हवेमुळं, तृष्णेमुळं प्रत्येक जीव दुखी आहे. ज्याची तृष्णा संपली, समजावं त्याच दिवशी त्याला सुखाची प्राप्ती होईल. बोल भक्तवत्सल भगवान की जय. हे म्हणजे मी केवळ माणसांचं सांगतोय असं नाही, तुम्ही पण जरा हाव कमी करा. कपाट भरून साड्या तरी मन भरत नाही तुमचं. समजावं सगळ्यात दरिद्री आपण आहेत. 50 तोळे 100 तोळे सोनं असूनही देखील दर दिवाळीला पतीला परेशान करायचं, चला ना 2-3 तोळे कमीत कमी ह्या दिवाळीला. समजावं आपण दरिद्री आहोत. बोल भक्तवत्सल भगवान की जय. तर सुदामजीचा स्वभाव सांगितला, विरक्त इंद्रियार्थेषु प्रशांतात्मा जितेंद्रिय. पण एवढं असूनही सुदामजीचा विवाह झाला. धर्मपत्नीचं नाव वसुंधरा किंवा सुशीला किंवा सुमती, अनेक ठिकाणी नामाचा एक भेद आहे. कोणी वसुंधरा म्हणतं, कोणी सुशीला, कोणी सुमती वगैरे, असो काही असो. सांदीपानी ऋषींच्या आश्रमामध्ये श्रीकृष्ण आणि सुदामजीची मैत्री झाली. श्रीकृष्ण तर द्वारकेचे अधिपती झाले, पण सुदामजी यांचा विवाह होऊन 4 मुलं झाली. पण घरामध्ये उपवास नावाचा दुर्गुण घुसला. 18 विश्व दारिद्र्य सुदामजीच्या घरामध्ये थाय थाय नृत्य करते. महाराज एवढं असूनही सुदामजीचा नियम होता, 5 घरी भिक्षा मागायची, 6व्या घरी जायचं नाही. 4 दिवसापासून मुलं म्हणतात आईला, आई अन्न दे, आई अन्न दे, आई अन्न दे, आई अन्न दे, आई अन्न दे. जगामध्ये सगळ्यात मोठं दुःख आईला कोणते माहिती? स्वतःची लेकरं तिला जर म्हणत असेल मला अन्न दे, अन्न दे, आणि आईजवळ काही नसावं. जगातील सर्वात मोठं दुःख हेच महाराज आईला. आई स्वतः उपवाशी राहते, पण स्वतःच्या बाळाचं पोट भरवते महाराज. आणि हा अनुभव आहे. स्वतःची बाळ ज्या वेळेला जेवतात त्यावेळेला आईचं पोट आपोआप भरतं. आणि जगातील एकमेव अशी ही व्यक्ती आहे की बाळ जेवल्यानंतर हिचं पोट आपोआप भरतं. बाकीचे नुसते म्हणायला आहेत तुम्ही जेवले म्हणजे मला आल्यासारखे, नुसतं आल्यासारखं आहे महाराज. पण आईच केवळ अशी आहे. आणि त्या आईनं हाडाची काढं रक्ताचं पाणी करून मुलं शिकवले, मुलींना शिकवलं. आणि मुलं मुली त्या आई वडिलांची काय पांग फेडतात महाराज. तुम्ही समाजामध्ये ठिकठिकाणी तुम्हाला हे दृश्य पाहायला मिळत असेल. या जीवनामध्ये सर्व गुन्हे ज्या ठिकाणी माफ होतात ते न्यायालय म्हणजे आई. म्हणून आई वडिलांच्या उपकाराला आपण कधी विसरलं नाही पाहिजे.
जिवंतपणी त्यांची सेवा केली पाहिजे, जिवंतपणीच त्यांचा आदर सन्मान, त्यांना आनंद दिला पाहिजे. मग मेल्यानंतर आई तू का गेली मला सोडून, मग ओरडून रडून काहीही उपयोग नाही. खरोखर इमानदारी जर अंतःकरणामध्ये शिल्लक असेल तर ज्यांनी ज्यांनी स्वतःचे आईवडील वृद्धाश्रमामध्ये टाकले त्यांनी घरी घेऊन या. त्यांना वाटत नाही नातवांबरोबर बसावं, मुलाबरोबर बसावं, सुनेबरोबर बसावं. पण शिक्षणाची धुंद आणि पैशाची धुंद एवढी चढली महाराज, जेवढ्या जेवढ्या शिकलेल्या लोकांचे आईवडील वृद्धाश्रमामध्ये आहे, शेतकऱ्यांचे बिलकुल नाही. जे जेवढे गरीब तेवढे आईवडिलांची सेवा करतात. म्हणून जगामध्ये सगळ्यात आपल्यासाठी कष्ट सोसणारी आपली आई असते, वडील असतात. यांच्या उपकाराला कधी विसरू नये, कधीच नाही. लहानपणी एकदा माझ्या वडिलांनी सोपानला बूट आणले. मी म्हणालो मला का नाही आणले. त्यावेळी माझ्या आईला, माझ्या वडिलांना कारखान्यावर कामासाठी होते, काय मुनीम वगैरे का काहीतरी होते, मला काय माहिती नाही, मी विचारलंही नाही. माझ्या आईवडिलांचा गेलेला कष्टाचा काळ फक्त एक वेळेस मी आईच्या मुखातून ऐकला. त्याच्यानंतर मी पुन्हा तिची वाच्यता सुद्धा केली नाही. 50 का 60 रुपये रोज होता त्यावेळेला, आणि बुट 35 रुपयाला बुटाची किंमत होती महाराज. तेवढ्या 50-60 रुपयामध्ये आठवड्याभराचा बाजार आणावा लागत आहे. काही बचत वगैरे काही त्यांचं चालत आहे. पण ज्या वेळेला ते आणले बूट तर मला घाला वाटेना. आईच्या डोळ्यामध्ये अश्रू आले, वडिलांच्या डोळ्यात अश्रू आले. आणि बूट आणले, किती कष्टानं आणले, फक्त आमच्या कष्टाचा मान ठेवा. हिमालयात नागा साधूंच्या बरोबर होतो. मला ते नागा साधू अनेक वेळा म्हणायचे, गांजाची एक फुंकर तरी ओढ, ले बच्चा ले, पिले कुछ नाही होता, ले. मस्त तो त्यांचा प्रसाद होता. पण गांजेची एक झुरका सुद्धा कधी ओढला नाही मी. इतका त्या नागा साधूंबरोबर राहिलो. त्यांची एवढे पडलेले बेडके उचलून टाकायचे, पण मला कधी व्यसन लागलं नाही. हे माझ्या आई वडिलांची, गुरु महाराजांची आणि चांगल्या संगतीचे परिणाम आहेत. तर त्यांचे उपकार नाही महाराज, आपण तो विसरू शकत नाही. एके दिवशी आईला थोडंसं वसकावून बोललो मी. सरळ गोपाळाच्या समोर गेलो आणि गोपाळाची क्षमा मागितली. म्हटलं हरी क्षमा कर, माझी लायकी नाही म्हटलं बोलायची. आणि आईला असं पण म्हणू शकत नाही की तुला कळत नाही, तुला समजत नाही. अरे तुला जर ज्या अर्थी एवढं समजतंय, तू एवढ्या ज्ञानी व्यक्तीला तिनं जर स्वतःच्या उदरामध्ये धारण केली, ती काय सामान्य असणार आहे का. म्हणून कधी आईला तसं बोलू नये महाराज. बोल भक्तवत्सल भगवान की जय. लागतीच किती, अर्धी भाकर, एक भाकर लागते आईला, वडिलांना. तेवढ्यासाठी त्यांना वृद्धाश्रमामध्ये ठेवू नका. मेल्यावरती रडतो कशाला, उगीच ताण नको देऊ घशाला. आहे जिवंतपणी तोपर्यंतच आई वडिलांची सेवा करावी, स्वतःचं जीवन धन्य करून घ्यावं महाराज. एक घटना मी अशी ऐकली होती. एक मुलगा त्याच्या आईचा खूप तिरस्कार करत जाई. का तर आई एका डोळ्यानं आंधळी होती म्हणून. पालक संमेलन जर असेल तर तो आईला कधी बोलवत नसे. एके दिवशी आई न विचारताच शाळेमध्ये आली. सगळे मुलं त्याला चिडवायला लागली, याची आंधळी आई, याची आंधळी आई. नेहमी त्यानं आईचा तिरस्कार केला. कॉलेजला गेला, शिकला, नोकरीला लागला, मुंबईला गेला, तिकडंच घर घेतलं, तिकडंच लग्न केलं, छोटीशी गोड मुलगीही झाली. पण आई पूर्णपणे विसरून गेला. पण आई नाही विसरली. घराचा पत्ता विचारित आली. त्याच्या मुलीनं दरवाजा उघडला. मुलगी घाबरली आणि गेली. म्हणे कोणती तरी एक भिकारीण म्हातारी आली म्हणे. त्यानं ओळखलं, माझी आई आहे. कशाला आली. तुझ्या त्या चेहऱ्याविषयी मला तिरस्कार आहे, मला तुझा चेहरा बघा वाटत नाही, जा. निघून गेली. पण आईने एक पत्र दिलं, म्हणे हे पत्र वाच, मी चालले. आई निघून गेली. निघून गेल्यानंतर त्या मुलानं पत्र वाचायला सुरुवात केली. त्या पत्रामध्ये लेख असा होता, बाळा, लहानपणापासून तू माझा सर्व काळ तिरस्कार केलास.
मला एका शब्दानं कधी तू सुख दिलं नाही. तुझ्या मनानंच विवाह केला, लग्न झालं, तुला छोटीशी गोड मुलगीही झाली, व्यवस्थित मला नातीला बोलू सुद्धा दिलं नाही. ठीक आहे, जे झालं ते झालं, पण तू नेहमी माझा तिरस्कार का करत होतास? तर मी एका डोळ्यानं आंधळी होते म्हणून ना. तुला माहिती आहे मी आंधळी का झाले? वयाच्या 8व्या वर्षी ॲक्सिडेंट झाला, त्याच्यामध्ये तुला खूप लागलं आणि तुझा त्याच्यात एक डोळा गेला. माझं आयुष्य तर मी जगले, पण माझ्या बाळाला दोन्ही डोळ्यानं जग बघता यावं म्हणून माझा एक डोळा मी तुला दान केला. तुझा जो एक डोळा आहे तो माझा आहे बाळा. मी आंधळी तुझ्यामुळं झाले आणि पुन्हा आता कधी येणार नाही. गेली हरिद्वारला आणि तिथेच गंगा मैयामध्ये त्या आईनं स्वतःचं शरीर अर्पण करून वैकुंठाला गेली. बिचारी मोकळी झाली. सांगा अशा मुलांना काय म्हणावं? अशा मुलींना काय म्हणावं? तुमच्या चाकूरची घटना आहे. वडील गेले, मुलगीही आली नाही, जावा इथं नाहीच, मुलगाही आला नाही. अंत्यसंस्काराचे पैसे पाठवून देतो म्हणाले. काय जाळायचं तुमच्या संपत्तीला? याच्यासाठीच आई वडिलांनी तुम्हाला जन्म दिला, हाडाची काड रक्ताचं पाणी करून तुम्हाला शिकवलं, आणि त्या आई वडिलांच्या उपकाराची तुम्हाला जाण नाही. तुमच्यापेक्षा डुकरं कुत्री बरी. डुकरं कुत्री बरी बिचारे, ते तरी कमीत कमी आईला सोडत नाहीत. सदा सर्व काळ तिच्या अवतीभोवती तर राहतात. म्हणून मी तुझ्यासाठी जीवन जाळिले रे बाळा, तूने नाही पाणी पाजिले. मेल्यावरती रडतो कशाला, उगीच ताण नको देऊ कशाला. ज्यांचे आई वडील, ज्यांचे सासू सासरे आहेत, ज्या सुनांची, घरी गेल्यावर लेकाला सांगा लय चूक झाली माझ्याकडून, त्यांना घेऊन या. काय आनंद येईल. 4 दिवसापासून मुलं म्हणत होते आई अन्न दे अन्न दे, पण आई असमर्थ अन्न देण्याला. आणि सुदामजी हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. सुदामजीच्या मुखामध्ये भगवंताचं नामस्मरण सुरू आहे. कधी नवऱ्याला वसकून बोलली नाही, पण आज बोलली. तिच्या धैर्याचा बांध तुटला. मालक, मला माझी चिंता नाही, मला तुमचीही चिंता नाही, पण माझ्या आजूबाजूला ही 4 मुलं मला अन्न दे म्हणून तोडत आहेत. यांचा मी काय इलाज करू सांगा? मला या मुलांचा आक्रोश सहन होत नाही. तुम्ही ज्याचं नाम गाताय त्या देवाकडे, त्या कृष्णाकडे जा आणि त्याच्याकडून धन मागून आणा, कारण ते ब्राह्मण वत्सल आहेत. ननो ब्रह्मन् भगवतः सखा साक्षात् श्रियपतिः ब्रह्मण्यश्च शरण्यश्च भगवान् सात्वतर्षभ. तमुपैहि महाभाग साधूनां च परायणं दास्यति द्रविणं भूरि सीदते ते कुटुंबिने. हे हरी, जा त्याच्याकडे आणि त्याला सांगा. सुदामजी म्हणाले, तुला काही वाटतं? लाख विपत्ती पडे पर मित्र के द्वार न जाइये. तू मी माझी मुलं अन्न करता करता मिली तरी चालेल, पण मित्राच्या दरबारामध्ये मी धन मागण्यासाठी जाणार नाही. लाख विपत्ती पडे पर मित्र के द्वार न जाइये. वसुंधरेला एक युक्ती सुचली. ती म्हणाली, नाही त्याच्याकडे नाही, कमीत कमी तुम्ही धन मागण्यासाठी पण त्याच्या दर्शनासाठी जा. आणि दर्शनाची युक्ती सुदामजीच्या मनाला पटली आणि सुदामजीनं निर्णय घेतला की मी श्रीकृष्णाच्या दर्शनाला अवश्य जाईल. पण वसुंधरा, जाताना मित्राच्या घरी रिकाम्या हातानं जाऊ नये माय, काहीतरी दे बरोबर. वसुंधरा, सुदामजीची पत्नी, गेली शेजारणीकडे. शेजारणीला सांगायला लागली, सखे, माझे मालक द्वारिकेला चाललेत, तिथून आल्यानंतर तुझी उधारी देऊन टाकील, पण कृपया द्वारिकाधीशासाठी, श्रीकृष्णासाठी 1 मूठ तांदूळ दे. त्या बिचारीनं 4 घरचे 4 मूठ तांदूळ मागून आणले. 4 मूठ तांदूळ एका घरी नाही मिळाले, 4 घरचे 4.
त्या 4 मुठ तांदळाच्या बदल्यात देवाला संदेश दिला, हे जगतपती, हे जगत पिता, हे कृष्ण, तुझ्या मित्राच्या घरी 1 मुठ तांदूळ सुद्धा एका जातीचे खाण्यासाठी नाही, या 4 वेगवेगळ्या जातीच्या 4 मुठ तांदळाच्या द्वारे तू संकेत समजून घे तुझ्या मित्राची घरची परिस्थिती कशी असेल. कारण माझा पती अयाचक आहे, तो जगाकडे सोड, तुझ्याकडेही देखील काही मागणार नाही. आणि तिनं 1.5 वर्षापासून एकच अंगावर साडी होती महाराज, सुती, त्या तिला थिगळं दिलेले. साडीचा एक पदर फाडला आणि साडीचा एक पदर फाडला आणि त्या पदरामध्ये फाटक्या वस्त्रामध्ये घडी अशी घालून तांदूळ बांधले आणि त्या फाटक्या वस्त्राद्वारे देवाला संदेश दिला, देवा माझा पती अयाचक आहे, तुझ्याकडे काही मागणार नाही, पण या फाटक्या वस्त्राद्वारे तू समजून जा की तुझ्या मित्राच्या बायकोला नेसण्यासाठी साडी कशी असेल. सुदामजीनं तांदळाची पोटली टांगली बगलात आणि निघाले भगवंताचं नामस्मरण करत. चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा. निघाले भगवंताचं नामस्मरण करत 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 रस्त्यात नदी आली. नदीच्या पार कसं जावं, इको कमी कर, नदीच्या पार कसं जावं सुदामजीला चिंता वाटली. पण पार होण्याची चिंता भक्तांनी करू नये. भगवान श्रीकृष्णानं केवटाचं रूप घेतलं आणि नाव घेऊन आले आणि गाणं गात आले, हैया हो. केवटानं पाहिलं नदीच्या पल्याड जाण्यासाठी नाव घेऊन आलाय नावाडी. सुदामजीनं हाक मारली, केवट नावाडी. भगवान तिकूनच म्हणतात, आलो 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 आलो. नावाड्याच्या वेशातील भगवान सुदामजीच्या जवळ आले आणि म्हणाले, काय ब्राह्मण बुवा, कुठं जायचंय. सुदामजी म्हणले, द्वारिका नगरीला जायचंय, मला पल्याड सोडशील. नावाड्याच्या वेशातील भगवान म्हणाले, हो सोडील ना, तुमच्यासारख्या भक्तांना सोडण्याचा धंदाच माझा, तुमच्यासारख्या भक्तांना पार करण्याचा धंदा आहे माझा. आणि सुदामजी नावेमध्ये बसले आणि भगवान गीत गायला लागले, हैया हो हैया हो. महाराज नदीच्या पल्याड सोडल्यानंतर भगवान म्हणाले, ब्राह्मण बुवा काही देता की नाही. सुदामजी म्हणाले, माझ्याजवळ देण्यासाठी काही नाही. बर 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 जाऊ द्या, तुमच्यासारख्या भक्तांना मी फुकट सोडत असतो, जा. कुठं चालले. म्हणजे द्वारिका नगरी चाललो. केवळ एक सांग ना मला, इथून अजून द्वारिका नगरी किती लांब आहे. केवटानं सुदामजीच्या वेशाकडे पाहिलं. डोक्यात पगडी नाही, मळकट जाणवं, फाटकं धोतर, पायात चप्पल नाही, काटे घुसलेले, फोड आलेले. सुदामजीची दीनदशा पाहून नावाड्याच्या वेशातील भगवंताच्या डोळ्यात अश्रू आले. सुदामा काय हाल केले रे. भगवान म्हणाले, ब्राह्मण बुवा, द्वारिका नगरीला पोहोचण्यासाठी तुम्हाला अजून तब्बल 6 महिन्याचा कालावधी लागेल. 6 महिने म्हटल्याच्या नंतर सुदामजीचे हातपाय गळाले. महाराज वटवृक्षाखाली बसले आणि सुदामजी म्हणायला लागले, देवा कसं येऊ रे. कैसे आऊ रे कान्हाई बडी दूर नगरी. थांबा अजून, बडी दूर नगरी कान्हा, इकडं पहा. रात को आऊ तो कान्हा शर्म मोहे लागे, शर्म मोहे लागे कान्हा, शर्म मोहे लागे. कसं येऊ रे काळ्या, तुझ्या द्वारिका नगरीला सांग. भगवान श्रीकृष्णाला दया आली आणि सुदामजी त्या वटवृक्षाखाली झोपले. भगवान श्रीकृष्ण म्हणाले गरुडाला, गरुडा हे जाण रे, हे गरुडा माझ्या सुदामाला घेऊन ये आणि असं आण की त्याला ओळखू आलं नाही पाहिजे. गरुड भगवंताच्या आज्ञेनं आले. इकडे ध्यान द्या माझ्याकडे. गरुड भगवंताच्या आज्ञेनं आले. सुदामजी ज्या वटवृक्षाखाली बसलेले होते, झोपलेले होते, तो वटवृक्ष जमिनीच्या गट्टूसह गरुडाने उचलला आणि द्वारकेच्या महाद्वाराजवळ आणून ठेवला. आणि सुदामजी सकाळी उठले. जसे उठले डोळे दिपायला लागले सुदामजीचे.
का तर सोन्याची द्वारका दिसायला लागली आणि सुदामजी म्हणायला लागले, अरे ते केवट तर म्हणत होतं 6 महिने लागतील आणि मी पोचलो कसं काय, हे कोणतं नगर आहे, अरे स्वप्न आहे का काय. थोडं पुढे गेले आणि एका माणसाला विचारलं, काय होय कोणतं नगर आहे, म्हणे हे द्वारिका नगर. द्वारिका. आलो द्वारिका नगरामध्ये. काठी टिकीट टिकीट सुदामजी आले. श्रीकृष्ण आणि रुक्मिणीला घेऊन या. आणा. मूल्यवान रत्नों की जगमग कह रही, कुश यही अपना कुबेर ने लुटाया है, कुश यही अपना कुबेर ने लुटाया है. चारों ओर माया माया पति को न पाया, मायापति को न पाया. चारों ओर माया माया पति को न पाया, ये वसुंधरा ने जाने किस धरा पे पठाया है. सारे ही भवन राज भवनों के जैसे लगे, राजा का भवन जाने कहाँ पे बनाया है, राजा का भवन जाने कहाँ पे बनाया है. द्वारकेच्या महाद्वारावर 4-5 माणसं उभा होते, नागरिक द्वारकेचे. त्यांना सुदामजीने विचारलं, काय हो इथे कृष्णाचं घर कुठे आहे, खरं खरं सांगा. सर्वसामान्य माणसाचं काय असतं, घर असतं. राजाचं काय असतो, राजवाडा असतो ना. सुदामजीनं विचारलेल्या प्रश्नाला अनुकूल उत्तर द्वारिकावासियांनी दिलं. ब्राह्मण देवता, कृष्णाचं घर कोणता, सुताराचा कृष्ण ना, जा ही सुतार गल्ली 6 नंबरचं घर आहे म्हणे, तिथे जूत तासत असेल, जा. सुदामजी म्हणाले, नाही हो श्रीमान. मग कोणता कृष्ण, गवळ्याचा, जा ही गवळी गल्ली 8व्या क्रमांकाचं घर, म्हशीची धार काढीत असेल, जा. सुदामजी म्हणाले, वेडे झाले का काय, मी श्रीकृष्णाचं घर विचारतोय. घर या द्वारकेचा अधिपती जो कृष्ण आहे. सगळे द्वारिकावासी 2-4 जण म्हणाले, अहो येडे गिडे झाले का काय तुम्ही, द्वारकाधीशाचं घर नाही, राजवाडा म्हणा, राजवाडा. आणि जा जा इथून 500 फूट अंतरावर सुधर्मा नावाची सभा आहे. तिथून पुढे भगवंताच्या 16,108 राण्यांच्या महलांचा परिसर सुरू होतो. आणि काठी टिकीट टिकीत सुदामजी याला त्याला विचारित सगळी द्वारिका नगरी पाहत होती. अरे रे रे, किती दीनदशा या ब्राह्मणाची, पायात चप्पल नाही, काटे घुसलेले, फोड आलेले. काही लोकांच्या नेत्रात अश्रू आले. कशालाच आला असेल हा इथे. 2-4 जणांनी विचारलं, ब्राह्मण देवता आलात कशासाठी. सुदामजी हसत सांगायचे, द्वारकेचा अधिपती श्रीकृष्ण आहे ना, तो माझा मित्र आहे. द्वारिका नगरातील लोक हसायचे. ब्राह्मण देवता चेष्टा करू नका, कुठे द्वारकाधीश आणि कुठे तुम्ही. आणा सुदामजीला. सेवत रसलीला करत बाल सखा के पास, आ पहुँचे लो द्वारिका नगर द्वारिका रास, बाल सखा के पास. भगवंताचं नामस्मरण करत, भगवंताच्या अनेक कथेचा रस घेत, आनंद घेत, स्मरण करत सुदामजी याला त्याला पत्ता विचारत विचारत आले. कुठं, भगवंताच्या मुख्य महाद्वाराजवळ. आणि तिथे आल्यानंतर विचारलं, महाराज 2 द्वारपाळ उभा होते. 2 द्वारपाळांनी असे आडवे भाले लावलेले. पालो कन्हैया से कह दो के दर पे सुदामा, दर पे सुदामा गरीब आ गया है. अरे द्वार पालो कन्हैया से कह दो के दर पे सुदामा गरीब आ गया है. दर पे सुदामा गरीब आ गया. न सिर पे है पगड़ी न तन पे है जामा, बता दो कन्हैया को नाम है सुदामा, बता दो कन्हैया को नाम है सुदामा। न सिर पे है पगड़ी न तन पे है जामा, बता दो कन्हैया को नाम है
सुदामा, न सिर पे है पगड़ी न तन पे है जामा, बता दो कन्हैया को नाम है सुदामा, दो कन्हैया को नाम है सुदामा। बस एक बार मोहन से जाकर के कह दो कि मिलने सखा बद नस्ब आ गया है। अरे द्वार पालो कन्हैया से कह दो इधर पे सुदामा गरीब आ गया है। आणि द्वारपाल म्हणाले, ब्राह्मण देवता काय हवंय तुम्हाला? तुमच्या पायामध्ये चपला नाही, डोक्यामध्ये पगडी नाही, सगळे पाय रक्तानं भरलेले, कोणी मारलं का तुम्हाला? सुदामजी म्हणाले, नाही. मग काय पाहिजे? वस्त्र आभूषण नाही, अलंकार, सोन्याची नाणी, चांदीची नाणी, हिरे माणिक मोती नाही, हत्ती घोडे नाही. मग काय हवंय? काय हवंय तुम्हाला? सुदामजी म्हणाले, अयम ही परमो लाभो उत्तम श्लोक दर्शनम. मी केवळ आणि केवळ जगतपती भगवान श्रीकृष्णाच्या दर्शनासाठी आलेलो आहे. आणि त्याला जाऊन सांगा लहानपणीचा मित्र म्हणून. मग तर द्वारपाळ हसायला लागले. हसा रे. मग द्वारपाळ हसायला लागले. द्वारपाळ म्हणाले, ब्राह्मण देवता गांजा गिंजा तर पिला नाही ना? गांजा पिला नाही ना? सुदामजी म्हणाले, का? अहो कुठं तुम्ही, कुठं आमचे द्वारकाधीश भगवान श्रीकृष्ण? सुदामजी म्हणाले, खरं सांगतो, माझ्या प्रिय मित्राची शपथ घेऊन सांगतो की मी त्याच्या लहानपणीचा मित्र आहे. त्याला जाऊन सांगा माझं नाव सुदामा आहे. द्वारिका नगरीमध्ये ब्राह्मणांचा संतांचा खूप सन्मान व्हायचा आणि भगवंताचा दंडक होता द्वारपाळांना की ब्राह्मण जर आला रात्रीच्या 2ला मला उठवा, पण ब्राह्मणाला विनमुख जाऊ देऊ नका. द्वारपाळ म्हणाले, एक जण म्हणाला, ब्राह्मण देवता तुम्ही इथंच थांबा, मी तुमचा निरोप भगवान श्री हरीला देतो आतमध्ये जाऊन, आणि मग काय निरोप आला येऊन सांगतो. द्वारपाळानं सुदामजीला नमस्कार केला आणि आतमध्ये आला. आतमध्ये आल्याच्या नंतर भगवान श्रीकृष्णाच्या 8 पटराण्या श्रीकृष्णाची सेवा करत होत्या. इथे एकच 8 पटराण्या भगवंताची सेवा करत होत्या. आणि कोणी केस विंचरत होतं, कोणी भगवंताची चप्पल बूट साफ करत होतं, कोणी काय, कोणी काय, कोणी काय, कोणी भगवंताच्या श्री करकमलावर मेहंदी काढत होतं. काय आज असेल ती सेवा करत होतं. म्हणून तेवढ्यात द्वारपाळ आला आणि द्वारपाळानं भगवान श्रीकृष्णाला नमस्कार केला. नमस्कार केल्यानंतर भगवान श्रीकृष्णानं विचारलं, द्वारपाळ अवेळी या ठिकाणी येण्याचं काय कारण? त्यावेळेला द्वारपाळ म्हणाला, प्रभू कोणीतरी एक दरिद्र विपन्न दुःखी ब्राह्मण तुमच्या भेटीसाठी आलेला आहे. भगवान म्हणाले, मग त्याला काय हवं ते दे. वस्त्र आभूषण अलंकार, तो म्हणेल तेवढं धन दे, तो म्हणेल तेवढे वस्त्र दे, हत्ती घोडे काय हवंय ते दे. प्रभू तीच तर मोठी चिंता आहे, तो काहीच नाही म्हणतोय. पायामध्ये काटे घुसलेले, रक्त वाहतंय, लय दरिद्री आणि कोणीतरी परदेशी ब्राह्मण आहे, आपल्या राज्यातला नाही. भगवंताला माहित नव्हतं का पण याला नाटकं करायची सवय महाराज होय. नाटकी द्वारकाधीश काय गोड हसले माझ्याकडे पाहून. हसले म्हणजे मी फसलो 100%. आता भगवान म्हणाले, मग त्याला काय हवंय? प्रभू तो तुमच्या दर्शनासाठी आलाय आणि अर्धा मॅड आहे म्हणे, वेडा आहे वेडा. म्हणे कस काय? म्हणे प्रभू बालपणीचा मित्र सांगतोय. आणि मग भगवंताचे नेत्र तटस्थ झाले आणि भगवंताला विचारायला लागले, त्याचं नाव काय? द्वारपाळ म्हणाला, शीस पगान झगातन पे प्रभु जानी आहे बसो के ही ग्रामा, धोती फटी सिलटी दुपटी अरुपाय आनह की नाही सामा. त्याचं नाव काय?
द्वार खड़ा द्विज दुर्बल एक, खड़ा द्विज दुर्बल एक, द्वार खड़ा द्विज दुर्बल एक, रहो चकित वसुधा अभिरामा, पूछत दीन दयाल को धाम, बतावत आपन नाम सुदामा। पूछत दीन दयाल को धाम, बतावत आपन नाम सुधा। पूछत दीन दयाल को धाम, बतावत आपन नाम सुदामा। पूछत दीन दयाल को धाम, बतावत आपन नाम। द्वार खड़ा द्विज दुर्बल एक, रहो चकित वसुधा अभिरामा, पूछत दीन दयाल को धाम, बतावत आपन नाम सुदामा। सुदामा शब्द ऐकल्याबरोबर भगवंताचे बूट एकीकडे पडले. भगवंताचा दुपट्टा जो होता शानदार हिरे माणिक मोत्यांनी जडवलेला तो एकीकडे पडला. भगवंताचा मुकुट एकीकडे पडला. तर जसा आईला वियोग पावलेला मुलगा भेटावा आणि आई जशी त्या मुलाला भेटण्यासाठी धावते महाराज. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐशी कळवळ्यासी जाती, करी लाभा विण प्रीती. मा आई जशी धावते, ज्याप्रमाणे 4 दिवसापासून उपवासी असलेलं गाईचं वासरू गाईला पिण्यासाठी सोडावं लंगडत पंगडत जसं पळतं महाराज, भगवान तसे पळायला लागले. सगळी द्वारिका नगरी हे दृश्य पाहत होती. रुक्मिणी म्हणाली, प्रभू तुमच्या कोमल कोमल चरणांना कमळाचे पराग टोचतात, एवढे तुमचे कोमल चरण अनवानी पायानं जाऊ नका, बुट घाला. भगवंताला बुटाचं ध्यान नाही. रुक्मिणी म्हणायला लागली, बाई एवढं येड्यावानी तिने आतापर्यंत कधी केलं नाही, काय झालं यांना. भगवंताच्या बायका पळायला लागल्या. देव कोण येड्यासारखं करायला लागला म्हणून. हो सगळे मंत्री संत्री पळायला लागले. भगवंताच्या पुढे पुढे, प्रभू रथात बसा. भगवान रथात बसले नाही. भगवान म्हणाले, अरे ज्याच्या पायाला अनवानी चालण्यामुळे एवढ्या जखमा झाल्या, मी बूट घालून जाऊ. दीनों के बंधु करुणा के सिंधु, लेकर भेजल बिंदु, नंगे पाँव जो आया उसको नंगे पाँव मनाने चले हैं. नंगे पाँव मनाने चले हैं. नमन करे जो फूलों के पथ पे, चल कर पथरीले पथ पे, नंगे पाँव जो आया उसको नंगे पाँव मनाने चले हैं. नंगे पाँव मनाने चले हैं. नंगे पाँव मनाने. द्वारिका नगरी पळायला लागली. भगवान का पळतायत का पळतायत. सुदामजीला वाटलं माझा हरी माझा मित्र मला विसरला असेल आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा पळतायत. पळा आता देवा, थोडं दमादमानच पळा जरा. अंगे असं याला म्हणतात ऍक्टिंग. वाह दमान. आणि सुदामजीनं पाहिलं. सुदामा शब्द ऐकल्याबरोबर थांबा, तिथेच थांबा. सुदामा शब्द ऐकल्याबरोबर सुदामजी निघाले होते घराच्या दिशेनं. माग वळून पाहिलं. सुदामा मला कोण म्हणाल तर तोच जगतपती सर्वेश्वर भगवान श्रीकृष्ण परमात्मा. बोल भक्तवत्सल भगवान की जय जय. भगवंतानं पाहिलं. भगवान म्हणाले, करे हाडकुळ्या, हाडकुळाचे ना कले गप काय. सुदामजी हा मला सोडून चालला. दोघांची गळा भेट झाली आणि महाराज सगळी द्वारिका नगरी हे दृश्य पाहत होतं. सगळ्या द्वारिका नगरीतील लोक चर्चा करू लागले. खरंच मैत्रीमध्ये जात पात उंच नीच भेदभाव पाप पुण्य चांगलं वाईट उंच नीच अशा प्रकारचा भेद नाही. तिथंच थांबा 2 मिनिटं. उंच नीच भेदभाव नाही. मैत्री असते महाराज. ती कधी केव्हा कधी कोणाशीही होऊ शकते. मैत्री होण्यासाठी कशाच प्रकारचं बंधन नाही. आणि महाराज मंगलवाद्यांच्या गजरात ज्या रथात केवळ भगवान बसायचे अशा रथात सुदामजीला बसवलं आणि मंगलवाद्यांच्या गजरामध्ये महलामध्ये आणलं. आणि महाराज जसं आणलं महलामध्ये आणि त्यात उंच सिंहासनावर सुदामजीला बसवलं. उंच सिंहासनावर आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा सुदामजीकडे पाहून रडतायत. आणि सुदामजीचे चरण धुण्यासाठी रुक्मिणीला आदेश दिला. रुक्मिणी गुलाबजल आण. गुलाबजल आणलं रुक्मिणीनं आणि भगवंतांनी जसा तांब्या घेतला सुदामजीचे चरण धुण्यासाठी आणि सुदामजीच्या चरणाकडे भगवंतानं पाहिलं. भगवान ढसा 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 रडायला लागले महाराज.
देखी सुदामा की दीन दशा, तुम्ही देखी सुदामा की दीन दशा, करुणा कर करुणा निधि रोए, पानी परातक हाथ छुयो नहीं, नयनन के जल से पग धोए. तांब्याच्या पाण्याला स्पर्श केला नाही, भगवंताच्या नेत्रातून एवढे अश्रू निघाले, एवढे रडले भगवान की भगवंताच्या डोळ्यातील अश्रूंनीच सुदामजीचे चरण धुतले गेले. सुदामजी म्हणायला लागले, कृष्णा तुझ्या बायका पाय लागले रे, तुझा अपमान होईल. भगवान म्हणाले, गप, काही बोलू नको, आता लय झालं, शांत बस. आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणाले, सुदामा अरे मला पोटभर रडू तर दे आता. आरतीचं ताट आणलं, सुदामजीला तिलक केला आणि तिलक करताना भगवंतानं जसं अंगुठ्याला कुंकू घेतलं, जसं कुंकू घेतलं त्या कुंकू लावल्याबरोबर सुदामजीच्या कपाळावर 18 विश्व दारिद्र्य नाच दम 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 नाचत होतं. देवा असं करू नका, हे आमचं गिऱ्हाईक आहे, आम्ही कुठं जाऊ असं म्हणत होतं. भगवान म्हणाले, माझ्या मित्राला तुम्ही लई त्रास दिला गड्या. भगवंताने असा सुदामजीच्या कपाळावर तिलक केला, तिलक केल्यासरशी 18 विश्व दारिद्र्य सुदामजीचं सगळं पळून गेलं महाराज, निघून गेलं, नष्ट झालं. आणि सुदामजीला तिलक केला, सुदामजीची सुंदर आरती केली आणि सुदामजीला 13 प्रकारच्या उटण्यानं आंघोळ घातली. दिवाळीला नाही महाराज, अभ्यंग स्नान सगळं झालं. आणि सुदामजीच्या दर्शनासाठी सगळ्या भगवंतानं सगळ्या राण्यांना सांगितलं, चला दर्शन घ्या. सर्वात प्रथम आली रुक्मिणी, सुदामजी भाऊजी आशीर्वाद द्या. सुदामजीनं आशीर्वाद दिला, एकादशी पुत्र सौभाग्यवती भव. एकादश म्हणजे 11 बरं, म्हणजे भगवान श्रीकृष्णाला बायका किती 16,108 आणि प्रत्येकीला 10-10 मुलं आणि एक मुलगी, म्हणजे 11 गुणिले 1 16,108, 16 करा 16,108 म्हणजे किती, तुमचा अख्खा लातूर जिल्ह्याचा मतदारसंघ एकट्या पठ्ठ्याचा होता. जर निवडणुकीला उभा जर राहिला तर बिनविरोध बिचारा निवडून आला असता. हरी सगळं झालं. जामवंती आली, नमस्कार करते, भाऊजी आशीर्वाद दिला. एकादशी पुत्र सौभाग्यवती भव. जामवंती आली, एकादशी पुत्र सौभाग्यवती भव. 100-200 झाल्या. सुदामजीला दम लागायला लागला. भव भव हात बंद पडायला लागला. सुदामजी वारंवार असं लाईन कडे पाहिजे. अजून किती लांब आहे, अरे बाप, अहमदपूरच्या पुढे लाईन अजून. सुदामजीला वाटलं शेजारच्या बाजारच्या आल्या असतील. सुदामजी म्हणाले, कृष्णा इकडे, मी येणारे तुला माहिती होतं का? भगवान म्हणले, नाही रे. अरे मग एवढी लाईन लागली अहमदपूर पर्यंत, शेजारच्या पाजारच्या जमा झाल्या का काय? भगवान म्हणाले शेजारची पाजारची एकही नाही, सगळी आपलीच कंपनी आहे, वन मॅन शो. सुदामजी म्हणाले, अरे बापरे एवढ्या बायका? भगवान म्हणाले, मग? सुदामजी म्हणाले, म्हणूनच तुला भगवान म्हणतात. मग एक काम कर ना, 2-3 हजार झाल्या, सगळ्यांना जर आशीर्वाद देत बसलो तर हडकुळा अशक्त ब्राह्मण इथंच मरून जाईल. तूच मला नमस्कार कर. भगवंतानी सुदामजीला नमस्कार केला. बोल सुदामजी महाराज की जय. संध्याकाळचं जेवण झालं. 56 प्रकारचे पक्वान्न रुक्मिणी मातेनं स्वतःच्या हातानं बनवले. महाराज बसा ना देवा, काय देवे महाराज, वा वा वा. त्या दिवशी पण काय श्रीकृष्णाची झाकी होती. तो राणा सावळा वर्ण आणि बलराम गोरा, हे भला बमच्या बम, किती सुंदर वाटत होतं. आज पण सुंदर झाकी केली महाराज रुक्मिणी मातेनं. वय रुक्मिणी माता, ओ जगदंबा. बोल भक्तवत्सल भगवान की जय. सगळं झालं महाराज. महाराज वेगवेगळ्या घरी गेलो होतो आम्ही जेवण्यासाठी. आदरणीय उषाताईंनी त्या दिवशी खीर बनवली होती. कुठे वेगवेगळ्या प्रकारचे ते हे टाकून काय खीर बनवली होती, पण पोटात जागा शिल्लक नाही. वेगवेगळ्या घरी गेलो. कलकोटे आईच्या घरी गेलो होतो जेवण्यासाठी. काय पक्वान्न बनवले महाराज. चव्हाण लल्ली आईच्या घरी तर विचारताच सोय नाही महाराज. पोट कमी पडले आमचे खाण्यासाठी. इतका सुंदर स्वयंपाक, इतके सुंदर चवदार पदार्थ. तर विचार करा, सर्वसामान्य जर आई, सर्वसामान्य स्त्री म्हणा, एवढा सुंदर स्वयंपाक बनवत असेल तर आज प्रत्यक्ष लक्ष्मीनं रुक्मिणीनं स्वयंपाक बनवला. काय साधी चव असेल का? रुक्मिणीनं स्वयंपाक बनवला.
सगळे पक्वान्न वाढले. सुदामजीनं पाहिलं पक्वान्नाकडे, कुठून सुरुवात करू? भगवान म्हणाले सुदाम या जेवणा. सुदाम म्हणाले जीवनात एवढे पक्वान्न पहिल्यांदाच पाहिले बाबा. पाहूनच पोट भरलं. भगवान स्वतःच्या हातानं सुदामजीला घास भरवू लागले. सुदामजी म्हणाले तुझ्या बायका पाहायला लागल्या. करे आल्यापासून बायका पाहायला लागल्या, बायका पाहायला लागल्या. काय बोलू राहिलं तू? हे पाहू दे ना, त्यांनी पाहिलं तर काय होईल? नाही नाही, तुझा अपमान होईल. अरे माझा अपमान होत नाही, त्या बायका म्हणजे माझ्या भक्त आहेत. तू माझा भक्त आहे, त्या माझ्या भक्त आहेत, याच्यात काय अपमान होणार? आणि मग सुदामजी लाजो काजो खायला लागले. संध्याकाळचं जेवण झालं आणि एका चौफळीवर भगवान श्रीकृष्ण आणि सुदामान, पुढच्या चौफळीवर भगवंताच्या 8 बायका, महत्वाच्या 8 बायका. आणि रुक्मिणी म्हणाली भाऊजी तुम्ही आणि आमची हे तुम्ही बंद पडलं रे. तुम्ही आणि आमचे हे सांदीपानी ऋषींच्या आश्रमामध्ये होतात. तुम्ही कशी कशी विद्या ग्रहण केली, कसा अभ्यास केला आम्हाला सांगा ना. सुदामजी म्हणाले काय सांगू बाई, मी आणि तुमचा हा आहे ना, तुमचा हा अभ्यासातले पटाईत होता. 64 दिवसामध्ये 64 कळा यानं मिळवल्या. आणि भगवान म्हणाले, भगवान काय करायचे माहिती का? मुद्दाम सुदामजीच्या बगलाकडे पाहिजे. सुदाम्या आल्यापासून पाहतोय, तुला काही लकवा बिकवा झाला का काय रे? आणि सुदामजी ती तांदळाची पोटली दाबून ठेवलेली. सुदामजी म्हणाले एवढे भोग खाणारा, इतक्या भोगात ऐश्वर्यात राहणारा माझे कच्चे तांदूळ देवाला देऊ कसे? बरं देईल तर देईल, माझा मित्र आहे, मित्राच्या ठिकाणी लाज नसती. पण याच्या बायका उठल्यावर देईल. या बायका उठाना, याच्या गप्पाच करायला म्हणे सारख्या. मग आता काय करावं? आणि भगवान आणि सुदामजी विषय बदलायचे आणि भगवान त्याच विषयावर आणून ठेवायचे. भगवान म्हणाले सुदामा तर बगलात काय? सुदाम म्हणाले जाऊ दे, माझं असू दे काही, पण तुझं काय चाललं ते सांग. भगवान म्हणले माझं काही चालू, पण तुझ्या बगलात काय ते सांग. सुदामजी म्हणाले जाऊ दे कृष्णा, माझं काय, आपण सांदीपानी ऋषींच्या आश्रमामध्ये किती अभ्यास केला. गुरुमातेचा तुझ्यावर लई जीव होता. भगवान म्हणाले गुरुमातेचा माझ्यावर लई जीव होता, पण तुझा जीव सगळं त्या बगलात आणलेल्यावरच आहे. काय त्याच्यात मला सांग. हडकुळ्या ब्राह्मणाचा हात धरला आणि भगवंतानं तांदळाची पुटली अशी काढली. आणि सुदामजी रडायला लागले, कृष्णा तुला देणारच होतो, पण तुझ्या बायका उठून गेल्यावर तू ऐकतच नाही रे, तू बदलतच नाही अजिबात. भगवान म्हणाले अरे एवढी अनमोल भेट माझ्यासाठी आणली आणि तू लपवायला लागलास, तुला लाज नाही वाटत करे? सुदामजी म्हणाले अरे कच्चे तांदूळ कसे देऊ, ती काय खायची वस्तू आहे का? भगवान कच्चे तांदूळ घेऊन खायला लागले. 3 लोकातील देव हे दृश्य पाहायला लागले आणि विचार करायला लागले, स्वर्गातील देव जर एका एका तांदळाच्या मोबदल्यात 1-1 लोक जर सुदामजीला भगवंताने दिला तर सुदामजीच फक्त धनवान राहतील, आपण सगळे भिकारी होऊन जाऊ. हर एक दाने का मोल यदि देने लगे भगवान, रह जाएगा सृष्टि में बस एक ही धनवान, बस एक ही धनवान. आणि पहिल्या मुठ्ठीमध्ये भगवंतानं काय खाल्लं याचं वर्णन गोड कवी करतात महाराज. प्रेम के भूखे प्रेम के तंदूल प्रेम के भाव से खाने लगे हैं, प्रेम के भाव से खाने लगे हैं. तंदूल के दानों में दिन का दैन्य दरिद्र चबाने लगे हैं, दैन्य दरिद्र चबाने लगे हैं. एक एक मुट्ठी में एक एक लोक, मुट्ठी में एक एक लोक, एक एक मुट्ठी में एक लोक सुदामा के भाग में जाने लगे हैं. त्रिभुवनपति की देख उदारता तीनों भवन थर्राने लगे हैं, त्रिभुवनपति की देख उदारता तीनों भवन थर्राने लगे. पहली मुट्ठी लेते ही प्रभु ने स्वर्ग सुदामा के नाम किया है, दूसरी मुट्ठी में पृथ्वी लोक का वैभव विप्र को सौंप दिया है. आणि तिसरी मुठ्ठीमध्ये भगवंतानं उरलं सुरलं वैभव दिलं. आणि चौथ्या मुठ्ठीमध्ये काय देऊ, स्वतःचा राहता वैकुंठ द्यायला लागले. रुक्मिणीला कळालं बाई राहतं घर देते का काय.
लगेच रुक्मिणीनं भगवंताचा हात धरला. येडे झाले का काय? रात घर कोणी देत असतं का? काही कळतं का नाही तुम्हाला? चौथ्या मुठ्ठीत भगवान वैकुंठ द्यायला लागले. चौथी मुट्ठी में देने लगे जो, चौथी मुट्ठी में देने लगे जो, चौथी मुट्ठी में देने लगे जो, वैकुंठ को लक्ष्मी ने रोक लिया है. अपना निवास भी दान में दे रहा, कैसा दानी ये मेरा प्रिया है. अपना निवास विधान में दे रहा, कैसा दानी है मेरा प्रिया है. चौथी मुट्ठी में देने लगे जो, वैकुंठ को लक्ष्मी ने रोक लिया है. अपना निवास भी दान में दे रहा, कैसा दानी ये मेरा प्रिया है. स्वतःचं राहतं घर देता का काय? काही वाटतं का तुम्हाला? भगवान म्हणाले मला धुंदीत काही कळलंच नाही ग रुक्मिणी. एक मोठं आम्हाला राहू द्या ना प्रसाद. आणि मग एक मोठं भगवंतानं सगळ्या राण्यांमध्ये वाटली. आता किती कितीच्या वाट्याला किती किती तांदूळ आले तुम्ही तुमचं हिशोब लावीत बसा. महाराज देवतांना चिंता होती. हर एक दाने का मोल यदि देने लगे भगवान, रह जाएगा सृष्टि में बस एक ही धनवान, बस एक ही धनवान. आणि इकडेच विश्वकर्माजीला आज्ञा दिली. विश्वकर्माजीला सांगितलं सुदामजीच्या झोपडीच्या जागेवर माझ्यासारखा राजवाडा बांधा सोन्याचा, आणि त्यांच्या गावातील प्रत्येक लोकांना सोन्याची दिव्य दिव्य राजवाडी बांधून द्या. जा. विश्वकर्माजीनं सोन्याची सुदामनगरी तयार केली. आणि सुदामजीला माहीतच नाही. सुदामजी 7-8 दिवस राहिले महाराज. आणि मग श्रीकृष्णाचा निरोप घ्यायला लागले. सुदामजीचा निरोप घ्यायला लागले महाराज. देवाच्या डोळ्यात अश्रू आले. देवाच्या डोळ्यात अश्रू आले. भगवान म्हणाले सुदामा अजून जर राहिला असता 7-8 दिवस तर लई चांगलं वाटलं असतं मला. हा राहा ना. सुदामजी म्हणाले कृष्णा घरी माझी धर्मपत्नी तुझी वहिनी पुन्हा 4-5 मुलं आहेत, वाट बघत असतील. आणि सुदामजीला वारंवार चिंता होऊ लागली. मी इकडं आल्यानंतर माझ्या मुलांनी काय खाल्लं असेल, त्यांची कशी अवस्था असेल. सुदामजी म्हणाले जाऊ दे मला कृष्णा. भगवान म्हणाले सुदामा मला विसरू नको हा. सुदामजी म्हणाले तुला मी कधीच विसरलो नाही, विसरत नाही आणि विसरणार नाही, पण मला विसरू नको हरी. भगवान म्हणाले मी माझ्या भक्तांना कधीच विसरत नसतो, पण आठवण झाली माझी तर बिलकुल आमंत्रणाची वाट न बघता निसंकोचपणे द्वारकेला येत जा. सुदामजी म्हणाले कृष्णा तुझ्या भजनातून वेळ मिळाला तर अवश्य येईल. भगवान म्हणाले मग तू कधीच येणार नाही, कारण अहोरात्र तू माझं नामस्मरण करतोय, भजन करतोय, कधी वेळ मिळणार, पण मला भेटण्यासाठी येत जा. हो म्हणून सुदामजी निघाले. अंगावर सुंदर सुंदर जरीदार हिरे माणिक मोत्यांनी सजवलेले कपडे आणि निघाले सुदामजी. पण सुदामजीच्या मनामध्ये एक विचार आला. निरोप लय भयंकर असतो बरं. पाहना 6 दिवस कसे गेले काही कळालं नाही, पण आता तुमच्या सर्वांचा निरोप घ्यावा लागणार महाराज. आणि पुन्हा आयुष्य असे क्षणाचाही भरोसा नाही, कधी फुसकून मरून जाईल काही सांगता येत नाही महाराज. तुमच्यापैकी कोणी राहील न राहील, मी राहील न राहील, काही सांगता येत नाही महाराज. अभी तो जगाया तुझे फिर सो गया, अभी तो जगाया तुझे फिर सो गया. उठ परदेसी, उठ परदेसी तेरा वक्त हो गया. क्षणाचाही भरोसा नाही. आणि सुदामजी निघाले, पण मनात सुदामजीचा गोंधळ सुरू होता. घरी गेल्यावर तिला वाटत होतं ना सोन्याचं एखादं नाणं तरी देईल, पण श्रीकृष्णानं नाणं सुद्धा दिलं नाही. सुदामजी विचार करत करत चालले. कहती थी मांगे बिना घर भर देंगे नाथ, धोखा हुआ वसुंधरा बेचारी के साथ. पगला सोच रहा क्या पाया, आया खाली हाथ और भेजा खाली हाथ. कैसे दीन दयाल है कैसे दीनानाथ. पगला सोच रहा क्या पाया. घरी गेल्यानंतर बायकोला मी काय सांगू असं म्हणून सुदामजी काठी टिकीत 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 निघाले. निघा आता. काठी टिकीत टिकीत निघाले. तांदूळ कुठं घेऊन चालले? तांदूळ ठेवा इथं देवाजवळ.
ब्राह्मण लई चिकट असतात महाराज. निघाले काठी घेऊन घेऊ देवाचं स्मरण करत निघाले. सांगू काहीतरी कारण घरी गेल्यावर बायकोला, मी देवाकडे काही मागणीच केली नाही, पण सुदामजीला काय चमत्कार झाला हे माहितीच नाही. सरळ चालले